कुठलाही स्टुडंट, मग तो 50% असू देत, नाही तर तो 95% असू देत, त्याला सायन्सला ॲडमिशन मिळतं. फक्त त्याची तेवढ्या जिद्दीने करायची तयारी पाहिजे. 100 मुलं जर सायन्सला ॲडमिशन घेत असतील तर त्यातले आज अशी कंडिशन आहे की 90 to 92 स्टुडंट्स, म्हणजे जवळजवळ फक्त 7-8% स्टुडंट सोडले तर बाकी सगळे स्टुडंट हे मी आत्ता सांगणाऱ्या 5 फील्डमध्ये जातात. आपलं फाउंडेशन मुलांना कमीत कमी फीजमध्ये आणि चांगल्यातलं चांगलं कॉलेज असलेल्या त्यांच्या मार्कांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळवून देण्याचं काम गेली 16 वर्ष करत आहे. कमीत कमी दिवसाला 7 ते 8 तास अभ्यास हा मुलाचा स्वतःचा झाला पाहिजे, तरच तो नीटमध्ये 600पेक्षा जास्त मार्क काढू शकतो. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं सोपं आहे. इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेणं, चांगलं कॉलेज म्हणजे कुठलं, तर जिथे प्लेसमेंट 100% आहे. तर ज्या प्लेसमेंट्स 100% असलेले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं कठीण आहे. की लोक क्लासेससाठी लाखो भरत आहेत, मग डोनेशनसाठी लाखो भरत आहेत आणि मग कॉलेज घेत आहेत. त्यापेक्षा क्लासेसही लाखो वाचतील, कारण आपण विधान फाउंडेशन रन करतोय. CETच्या मुलांना तर आपण गॅरंटेडली सांगतो की तुम्ही डोळे झाकून आपल्याकडे या, आपण CETमध्ये तुम्हाला 100% सक्सेस देऊ शकतो. 11वी-12वी सायन्स जर मला घ्यायचं आहे तर मला अभ्यासाच्या तयारीने यायचं आहे. एवढी लाखोनी मुलं पेपरला बसत आहेत आणि काही हजारातच जागा आहेत. मी एक टेंडन्सी इन जनरल बघितली, लोकांना स्वतःवरती काही घ्यायचं नाही आहे. बरोबर. क्लासेस काय, पॅरेंट काय, स्टुडंट काय, कोणालाच स्वतःवरती काही घ्यायचं नाही आहे. आपण कोणालाही सायन्स घ्यायला एनकरेज करत नाही. आपण स्टुडंटना हेही एक्सप्लेन करतो की तुमच्यासाठी कुठली फील्ड योग्य आहे. तुम्ही कधीही विधान फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आपण मुलांना हेल्प करायलाच हे विधान फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. नमस्कार, मी मानसी जोशी. या माझ्या पॉडकास्टमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण आत्ताच 10वीच्या परीक्षा आता संपतील, आता सुरू होते आणि आता त्या संपण्याच्या मार्गावर आहेत. आणि 10वी नंतर काय करायचं, कुठले करिअर ऑप्शन्स निवडायचे, कशा पद्धतीने ते निवडायचे, त्याच्यासाठी काय काय गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे, ह्याचा प्रश्न पालकांना आणि मुलांना दोघांनाही पडलेला असतो. आणि मॅक्झिमम मुलं आजकाल सायन्सकडे वळत आहेत. सायन्स घ्यायची त्यांची इच्छा असते, पण सायन्स कशासाठी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, किंवा सायन्स घेण्यासाठी किती अभ्यास लागतो, काय काय करिअर ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याचं फी स्ट्रक्चर कसं आहे, त्यानंतर येणारे चॅलेंजेस काय काय आहेत, प्रॉब्लेम्स काय काय आहेत, या सगळ्यावर उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे अनिरुद्ध सर आलेले आहेत. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत, ते इंटरनॅशनल स्पीड मॅच ट्रेनर आहेत आणि गेली 16 वर्ष ते या एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करत आहेत. स्वतः गणित त्यांचा विषय असल्यामुळे भरपूर मुलं दरवर्षी त्यांना भेटतात, त्यामुळे त्यांना मुलांचे प्रॉब्लेम्स, पालकांचे प्रॉब्लेम्स खूप छान पद्धतीने माहिती आहेत आणि आज ते आपल्याबरोबर आज शेअर करणार आहेत. विधान फाउंडेशन गेली 16 वर्ष ते रन करत आहेत आणि विधान फाउंडेशनमार्फत बरीच मुलांना ते भेटलेले आहेत आणि आज या सगळ्यावरती ते आपल्याशी संवाद साधायला आलेले आहेत. सो मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार सर. येस, नमस्कार आणि धन्यवाद तुम्ही मला अप्रोच केलात या सेशनसाठी, कारण हा पीक पिरियड आहे आणि 10वीच्या मुलांसाठी आणि पालकांसाठी या वेळेत बरेचसे प्रश्न असतात, डोक्यामध्ये खूप कन्फ्युजन्स असतात आणि त्याची जर त्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आन्सर्स मिळाले तर ते त्यांच्यासाठी खूप चांगलं असेल. म्हणजे मी तुमच्यामार्फत सगळ्या पालकांना आणि मुलांनासुद्धा ही रिक्वेस्ट करेन की हा जो पॉडकास्ट आहे हा जेवढी 10वीची मुलं आहेत तुमच्या आजूबाजूला, तुमच्या नातेवाईकांमध्ये, रिलेटिव्समध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, त्यांना त्याची लिंक द्यावी, त्यांना ते शेअर करावं, सो त्यांना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि जर काही इतर क्वेरीज असतील तर ते आपल्याला त्या पद्धतीने कॉन्टॅक्टही करू शकतील. ओके सर, बेसिकली आज आपण सायन्स या विषयाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे 10वी नंतर काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे आज आपण सायन्सवर बोलणार आहोत, बरोबर आहे, पण काय महत्त्वाचे 4 ऑप्शन्स जे तुम्ही मला आत्ता सांगितलेत त्याच्यापैकी एक सायन्स या विषयावर आज आपण बोलणार आहोत, त्याबद्दल सांगा ना. ॲक्च्युली जो स्टुडंट आत्ता 10वीची एक्झाम देतो आहे त्या स्टुडंटकडे आत्ता समोर 11वीला फेस करताना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि डिप्लोमा
हे Okay. 4 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. Okay. ओके, आता या 4 ऑप्शन्सपैकी मेजॉरिटी स्टुडंट्स आत्ताच्या घडीला सायन्स हा ऑप्शन घेत असल्यामुळे आणि काही स्टुडंट घाबरून म्हणजे ते घेऊ शकत असतील पण तरी घाबरल्यामुळे ते सायन्स ऑप्ट करत नाही आहेत. Okay. कारण त्यांना प्रिव्हियस त्यांच्या मोठ्या भावाचा किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये कोणाचा तरी रिझल्ट खराब आला आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाले आहेत म्हणून मग तो सायन्स न घेता त्याची भीती बाळगून तो काहीतरी वेगळं करिअर चूज करतोय. म्हणून आजच्या पॉडकास्टमध्ये आपण मेनली सायन्सवरती बोलणार आहोत. ओके. पण 10वी नंतर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि डिप्लोमा या 4 फील्डमध्ये स्टुडंट्स जनरली जातात. ओके. आज आपण सायन्स या विषयावरती बोलणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की सायन्स कोणी निवडावं? ओके, खूप चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली सायन्स ही अशी फील्ड झाली आहे म्हणजे जेव्हा मी 11-12 सायन्स केलं त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं Okay. तर आमच्या वेळेस किंवा आमच्या आधीच्या जनरेशनपर्यंत पर्सेंटेजला खूप महत्त्व होतं. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला 80, 85, 90च्या वरती पर्सेंटेज नाही आहेत तोपर्यंत तुम्हाला कट ऑफमध्ये कॉलेजला ॲडमिशनच मिळत नव्हतं. पण आत्ताच्या कंडिशनला अशी सिच्युएशन नाही आहे. ओके. कुठलाही स्टुडंट मग तो 50% असू देत नाही तर तो 95% असू देत त्याला सायन्सला ॲडमिशन मिळतं. फक्त त्याची तेवढ्या जिद्दीने करायची तयारी पाहिजे. कारण आपण आत्ता इंटिग्रेटेड आणि नॉन इंटिग्रेटेड अशा 2 पद्धतीने सायन्सला ॲडमिशन घेतो. म्हणजे प्रत्येक स्टुडंट आजकाल इंटिग्रेटेड आणि नॉन इंटिग्रेटेड या पद्धतीने ॲडमिशन घेतो. Okay. आता नॉन इंटिग्रेटेड म्हणजे काय तर स्टुडंट कॉलेजला जातो, कॉलेज अटेंड करतो, त्याने कुठे इन्स्टिट्यूट क्लास जॉईन केला असेल तर तो क्लासही अटेंड करतो. म्हणजे रेग्युलरली त्याचा सकाळी काही वेळासाठी क्लास असतो, काही वेळासाठी कॉलेज असतं, कॉलेजमध्ये थेअरी प्रॅक्टिकल पूर्ण अटेंडन्स तो देतो. ओके. ही एक पद्धत झाली. या पद्धतीमध्ये तुमचे पर्सेंटेज थोडेफार मॅटर करतात कारण कॉलेजला तुम्ही कट ऑफनुसार ॲडमिशन घेता आणि ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळतं त्यामध्ये जे सब्जेक्ट तुम्हाला तुमच्या मार्कांनुसार दिले जातात त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही ॲडमिशन घेता. ओके. आता इंटिग्रेटेड हा जो पॅटर्न आहे, इंटिग्रेटेड म्हणजे काय तर आपण आधी आपलं इन्स्टिट्यूट निवडतो, बरं. आपल्याला काय करायचं आहे हे ऑप्शन्स ठरवतो. ओके, आणि त्या ऑप्शननुसार आपण मग ते जे इन्स्टिट्यूट आहे ते आपल्याला कॉलेज सजेस्ट करतं. ओके. आता त्याचा फायदा असा असतो की कॉलेजला त्यांच्या काही जागा फिक्स्ड असतात. सो तेवढ्या जागा फिक्स्ड असल्यामुळे मुलाला 50% असो नाही तर 95% असो तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन कन्फर्म असतं. ओके. फक्त तुम्हाला ॲडमिशन झाल्यानंतर बरं जे पाहिजे ते सब्जेक्टसुद्धा मिळतात. सो बरं. तुम्हाला जे कॉलेज हवं आहे जे सब्जेक्ट हवे ते मिळाल्यानंतर पुढचे 2 वर्ष डेडिकेटली अभ्यास करणं हा त्या मुलाचा पार्ट आहे. त्यामुळे सायन्स आज या घडीला कोणीही घेऊ शकतं, कितीही पर्सेंटेज असले तरी. ओके. फक्त त्यामध्ये तुमचे कुठले सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत त्यानुसार तुम्ही फील्ड निवडू शकता. ओके. म्हणजे समजा जर आपल्याला 10वीला थोडेसे पर्सेंटेज इकडे तिकडे झाले, मला 80% अपेक्षित होते पण मला समहाऊ 65-70% जरी मिळाले तरी पण नाराज व्हायची गरज नाही आहे. आपल्याकडे सध्या इंटिग्रेटेड हा ऑप्शन चालू आहे जेणेकरून कुठलाही मुलगा हा सायन्स स्ट्रीमला आरामात जाऊ शकतो. फक्त तुमच्या म्हणण्यानुसार पुढे जाऊन अभ्यास करणं ही त्या मुलाची जबाबदारी आहे. तेवढं गरजेचं आहे. तेवढं गरजेचं आहे. आणि कुठल्याही फील्डला गेलं तरी अभ्यास करायचाच आहे. बरोबर. असं आहे. बरोबर. सर, 10वी नंतर आपल्याकडे सब्जेक्ट चूज करण्याचं स्वातंत्र्य मुलाला असतं. तसं सायन्समध्ये कुठले सब्जेक्ट आहेत आणि त्यानुसार काय काय करिअर ऑप्शन्स आहेत? हां, मेनली ना सायन्समध्ये इंग्लिश, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 3 सब्जेक्ट कंपल्सरी आहेत प्रत्येक सायन्स घेणाऱ्या विद्यार्थ्याला. ओके. त्यानंतरच्या सब्जेक्ट्समध्ये तो त्याच्या करिअर ऑप्शन्सनुसार, ज्यावरती आपण डिटेलमध्ये पुढे बोलणारच आहोत, बरं. पण करिअर ऑप्शननुसार तो सब्जेक्ट सिलेक्ट करत असतो. ओके. म्हणजे जर कुठल्याही स्टुडंटला इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे तर त्याला इंग्लिश बरोबर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स PCM ग्रुप घेऊन जायचं असतं. ओके. मग त्यावेळेस आम्ही रेकमेंड करतो की इंग्लिश, PCM आणि कम्प्युटर सायन्स याला बायफोकल सब्जेक्ट म्हणतात. तो 200 मार्काचा सब्जेक्ट असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्रॅमिंग शिकवलं जातं. सो ते तुम्हाला इनडायरेक्टली इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला मदत करतं. प्लस कम्प्युटर सायन्समध्ये 100 मार्क तुम्हाला कॉलेज देतं इंटरनलचे. आणि ते इंटरनलचे मार्क पूर्ण मिळाल्यामुळे मुलांचे पर्सेंटेज वाढायला मदत होते. सो जर तुम्ही इंजिनिअरिंग साईडचा विचार करताय किंवा आर्किटेक्चरचा विचार करताय तर त्यामध्ये PCM हा ग्रुप महत्त्वाचा आहे. सो तुम्ही उरलेल्या 3 सब्जेक्टमध्ये इंग्लिश आणि कम्प्युटर सायन्स 1, कम्प्युटर सायन्स 2 हा एकच सब्जेक्ट 2 सब्जेक्टचं काम करतो. बरं. जर तुम्हाला मेडिकल साईडला जायचं आहे तर तुम्ही
PCB हा ग्रुप घेता, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो, मग त्यामध्ये मात्र तुम्हाला एक लँग्वेज एक्स्ट्रा घेणं गरजेचं असतं. तिथे तुम्ही मराठी, हिंदी किंवा IT चा ऑप्शन घेऊ शकता. सो इंग्लिश आहेच, फिजिक्स केमिस्ट्री आहे, बायो तुम्ही घेताय कारण तुम्हाला मेडिकलला जायचं आहे, आणि प्लस एक कुठली तरी लँग्वेज, आयदर मराठी आयदर हिंदी किंवा IT हा सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. IT ह्यासाठी कारण त्यामध्ये मेजॉरिटी जो पेपर आहे हा फिलिंग द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग, 1 मार्क क्वेश्चन असा असतो. त्यामुळे पेपर सोपा असल्यामुळे मार्क वाढायला मदत होते. ओके. तिसरं सेगमेंट आहे फार्मसी. तर त्याही सेगमेंटला तुम्हाला PCB हा ऑप्शन, ॲक्च्युली फार्मसीला जाताना PCM, PCB दोन्ही ऑप्शन्स चालतात. पण फार्मसीला जनरली स्टुडंट जाताना तो मेडिकल साईडशी रिलेटेड असल्यामुळे PCB ग्रुप घेऊनच पुढे जातो. सो सेम मेडिकलचे सब्जेक्ट तो पुढे कंटिन्यू करू शकतो. सो या सब्जेक्टनुसार आपण फील्ड डिसाईड करतो. ओके. आणि सर ह्या फील्ड्स सिलेक्ट करताना कुठला आपल्याला विषय आवडतो आहे त्यानुसार आपण हे कसं सिलेक्ट करायचं? म्हणजे मला सायन्स घ्यायचं आहे, बरोबर आहे, पण आता तुम्ही जसं म्हणालात की हे सब्जेक्ट आपल्याला, हे 3 सेगमेंट आहेत, तर ते कसे निवडावेत मुलांनी? कशा पद्धतीने त्याची निवड करावी किंवा चूज करावेत? दरवर्षी बरेच पॅरेंट आणि स्टुडंट माझ्याकडे हा प्रश्न घेऊन येतात की 10वीला सायन्स ही स्ट्रीम किंवा करिअर कुठलं निवडावं. ओके. तर त्या केसमध्ये बऱ्याचशा पॅरेंट्स असं म्हणणं असतं की आम्ही रिझल्ट आल्यानंतर करिअर निवडू. ओके. पण माझं सांगणं त्यांना असं असतं की रिझल्टपर्यंत थांबण्यापेक्षा तुम्ही 10वीचे त्याचे कुठले सब्जेक्ट स्ट्रॉंग होते आणि त्या सब्जेक्टमध्येही कुठला पार्ट स्ट्रॉंग होता यावरती तुम्ही तुमचं करिअर डिसाईड करू शकता. म्हणजे तुम्हाला जर सपोज इंजिनिअरिंगला जायचं आहे तर तुमचा सायन्स 1चे पहिले 7-8 धडे जे आहेत ते फिजिक्सचे रिलेटेड होते. ते फिजिक्सशी रिलेटेड धडे आणि मॅथ्स हा जर तुमचा स्ट्रॉंग पॉईंट असेल, तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायला आवडत असेल, कन्सेप्च्युअल स्टडी करायला आवडत असेल, तर इंजिनिअरिंग इज फील्ड फॉर यू. ओके. जर सपोज सायन्स 1चे शेवटचे 2-3 आणि सायन्स 2चे पहिले 2-3 हे जे धडे आहेत हे रिलेटेड होते केमिस्ट्रीशी, म्हणजे पिरियॉडिक टेबल, मेटल अँड नॉन मेटल, त्यानंतर अलॉईज होते, ओके, हायड्रोकार्बन होता, तर ह्या सगळे जे टॉपिक्स होते, पिरियॉडिक टेबल होता. सो या सगळ्या टॉपिक्सना मिळून केमिस्ट्री हा पार्ट होता. तो जर आवडत असेल तर केमिस्ट्री हा पार्ट डायरेक्टली रिलेटेड टू फार्मसी, कारण तुम्हाला टॅबलेट्स बनवताना त्याचे कंपोजिशन्स कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो जर तुम्हाला रिॲक्शन्स आवडत असतील, केमिस्ट्री आवडत असेल, तर तुम्ही फार्मसीचा विचार करू शकता. ओके. त्यानंतर सायन्स 2चे शेवटचे 7-8 धडे जे आहेत लाईफ प्रोसेसपासून पुढे हे आणि एन्व्हायरमेंटल सायन्सचे हे धडे बायोशी रिलेटेड आहेत. आणि तुम्हाला जर पाठांतर आवडत असेल, तुम्ही एका जागी बसून पाठांतर करू शकत असाल, म्हणजे काही स्टुडंट्स मी बघितलं आहे की ते अक्षरशः गणितंसुद्धा पाठ करतात. बरोबर. सो जर तुम्हाला पाठांतर आवडत आहे, न समजता तुम्ही पाठ करू शकताय, तर तुमच्यासाठी मेडिकल ही फील्ड चांगली आहे. बरोबर. तुम्हाला एका जागी बसून पाठ करणं ही फील्ड आवडली पाहिजे. आणि बायो हा जो सेक्शन आहे हा आवडला पाहिजे. जर बायो सेक्शन आवडत असेल तर तुम्ही 10वीच्याच सब्जेक्टवरती हे डिसाईड करू शकता. त्याच्यावरचं सगळ्यात महत्त्वाचं कारण रिझल्ट हा मे एंड किंवा जून फर्स्ट वीक लागणार आहे. बरोबर. सो त्यावेळेस रिझल्ट लागेपर्यंत जे मुलं ऑलरेडी डिटर्मिन्ड आहेत त्यांनी तर एप्रिलपासून सुरू केलं आहे. सो तुम्ही त्या स्टुडंटपेक्षा 2-2.5 महिने मागे आहात. ऑलरेडी वेळ कमी आहे, त्या वेळेमधले पण 2-2.5 महिने जर वाया गेले तर तुम्हाला पुढे जाऊन सायन्समध्ये डिफिकल्टीज येतील. सो त्यापेक्षा आत्ता त्याचे कुठले स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत, त्याला 10वीचा पेपर लिहिल्यानंतर हे जाणवलेलं असतं की आपल्याला कुठले सब्जेक्ट्स आणि किती मार्क मिळणार आहेत. सो त्यानुसार तुम्ही डिसाईड करून मोकळे व्हा. करेक्ट. म्हणजे त्याला बेसिकली मॅथ्स आणि सायन्स हे 2 विषय आवडणं खूप आवश्यक आहे. तर तो मुलगा सायन्स करू शकतो. कारण आपल्याला असं दिसतं सर की दिसताना पर्सेंटेज 92-93 दिसतात, पण तरीसुद्धा ती मुलं सायन्समध्ये उत्तम अभ्यास नाही करू शकत. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? परफेक्ट प्रश्न आहे. ॲक्च्युली माझ्याकडे दरवर्षी अशा 2-3 केसेस तरी येतातच. आणि त्यांना मी स्पष्ट सांगतो की ह्याच्यासाठी सायन्स फील्ड बनलेली नाही आहे. करेक्ट. ओके. म्हणजे काय होतं, कधी कधी आता स्टेट बोर्डमध्ये ना बेस्ट ऑफ 5 सिस्टीम आहे. बेस्ट ऑफ 5 म्हणजे 6 पैकी जे जास्त मार्कवाले 5 सब्जेक्ट आहेत ते काउंट केले जातात. सो बऱ्याच वेळा असं होतं की इंग्लिशमध्ये 94, मराठीमध्ये 92, हिंदीमध्ये 90, सोशल स्टडीजमध्ये 97. पण नेमका त्यांच्या बेस्ट ऑफ 5मध्ये सायन्स हा सब्जेक्टच नसतो, त्याला कुठेतरी 79 मार्क्स असतात. मग ओव्हरऑल पर्सेंटेज मला 90 दिसत आहेत, पण त्यामध्ये सायन्स हा सब्जेक्टच नाही आहे. किंवा ओव्हरऑल पर्सेंटेज मला 91 दिसत आहेत, पण त्यात मॅथ्स नाहीच आहे, बेस्ट ऑफ 5मधून मॅथ्स गेलेला आहे. मग अशा केसेसमध्ये आपल्याला फक्त ते 90 दिसत आहेत म्हणून सायन्सला जाणं
हा सगळ्यात मोठी चूक पॅरेंट आणि स्टुडंटची असते. ओके. म्हणजे तिथे जर त्याला लिटरेचरमध्ये चांगले मार्क्स मिळत आहेत, त्याला जर हिस्ट्री सिविक्समध्ये चांगले मार्क्स मिळत आहेत, मग तो आर्ट्स घेऊन UPSC MPSCचा विचार करू शकतो. त्याला जर मॅथ्समध्येच मार्क चांगले मिळतात, सायन्समध्ये नाही मिळत आहेत, तर तो कॉमर्सचा विचार करू शकतो. ओके. ह्या पद्धतीने आपण डिसिजन घेतला पाहिजे. म्हणून म्हटलं की कधी कधी मार्क 10वीचे हे तुम्हाला मिसगाईड करू शकतात. करेक्ट. सो बेस्ट ऑफ 5 मार्कांवरती जाण्यापेक्षा तुम्ही मॅथ्स किंवा सायन्समध्ये किती मार्क आहेत, म्हणजे भले त्या स्टुडंटला असं झालं, माझ्याकडे मागच्या वर्षी एक केस होती की त्याला ओव्हरऑल 84% होते. ओके. त्यामध्ये मराठीमध्ये 75, इंग्लिशमध्ये 72, लँग्वेजेसमध्ये अक्षर खराब असल्यामुळे त्याचे लँग्वेजेसमध्ये मार्क गेले. बरं. पण त्याला मॅथ्स आणि सायन्स दोन्हीमध्ये 90 अबाव स्कोर होता. मग त्यांना मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की तू सायन्सला जा, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सायन्सला कोणीही जाऊ शकतं. सो 10वीचे पर्सेंटेज डझंट मॅटर. बरोबर. ते तुमचं एक लेवल सेट करतं की तुम्हाला 10वीला 92 आहे म्हटल्यावर तुम्हाला 12वीला किती मिळत आहेत याची लोक वाट बघत असतात. बरोबर. पण तुम्हाला 10वीला मार्क मॅथ्स सायन्समध्ये चांगले आहेत, बाकी ओव्हरऑल कमी जरी असले तरी तुम्ही सायन्स स्ट्रीम स्ट्रॉंगली घेऊ शकता आणि त्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकता. सर, आत्ता आपण ह्याच्याबद्दल बोललो, या सगळ्याबद्दल बोललो, कोणी सायन्स निवडावं. तर सायन्स फील्डमधले कुठले करिअर ऑप्शन्स असे आहेत की आत्ता मुलं मॅक्झिमम ते ऑप्शन्स घेत आहेत, त्याबद्दल आम्हाला सांगा ना. बेसिकली जर आपण पर्सेंटेज बघायला गेलं तर 100 मुलं जर सायन्सला ॲडमिशन घेत असतील तर त्यातले आज अशी कंडिशन आहे की 90 to 92 स्टुडंट्स, म्हणजे जवळजवळ फक्त 7-8% स्टुडंट सोडले तर बाकी सगळे स्टुडंट हे मी आत्ता सांगणाऱ्या 5 फील्डमध्ये जातात. त्यातली पहिली फील्ड आहे इंजिनिअरिंग, दुसरी आहे मेडिकल, तिसरी फार्मसी, चौथी आर्किटेक्चर आणि 5वी NDA. या 5 फील्डमध्ये मेजॉरिटी स्टुडंट्स एनरोल करतात. ओके. आणि बाकी 7-8% जे स्टुडंट्स आहेत मग ते प्लेन BSc असेल, BSc बायोटेक, BSc जेनेटिक, BSc नॉटिकल सायन्स, म्हणजे BScचे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत त्याला जातात, कारण त्यांना एंट्रन्स एक्झामची थोडीशी भीती असते, कारण या 5ही फील्ड ज्या मी टॉपमोस्ट फील्ड सांगतोय या सगळ्यांना एंट्रन्स एक्झाम आहे. ॲडमिशनसाठी 12वीचे टक्के हे एलिजिबिलिटी पुरतेच महत्त्वाचे आहेत. तुम्हाला एंट्रन्समध्ये किती मार्क मिळतात यावरती तुमचं ॲडमिशन डिपेंड करतं. सो ह्या 5 फील्डला जवळजवळ 90 to 92% क्राऊड जातो. बाकी 7-8% जो क्राऊड आहे तो या BSc कोर्सेसमध्ये जातो, BScचे कोर्सेस सिलेक्ट करतो. ओके. म्हणजे या सगळ्या फील्डला कोणती ना कोणती तरी एंट्रन्स एक्झाम आपल्याला द्यायचीच आहे, कंपल्सरी आहे. ओके. सो आपण जर एकेका फील्डबद्दल बोलूयात ना, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की हे 5 फील्ड इम्पॉर्टंट आहेत. तर पहिला प्रश्न मी NDA बद्दल विचारते तुम्हाला. NDA बद्दल मुलांना सांगा, कारण गेली 2 वर्ष मी बघतीये किंवा आपण बघतोय की बरीच मुलं ही NDA करेक्ट करतायत. सो NDA एक्झॅक्टली कशा पद्धतीने त्याची एंट्रन्स एक्झाम असते किंवा कशा पद्धतीने मुलं पुढे त्याचा अभ्यास करू शकतात किंवा त्याच्यामध्ये काय काय आहे? करेक्ट. NDA मीन्स नॅशनल डिफेन्स अकॅडमी. त्यामध्ये 4 सेगमेंट्समध्ये ॲडमिशन्स होतात. एअरफोर्स, नेव्ही, आर्मी आणि नेव्हल अकॅडमी. सो या 4 सेक्शन्समध्ये उतरत्या क्रमाने ॲडमिशन्स घेतले जातात. बरोबर. आता ही जी NDAची एक्झाम आहे ही 900 मार्काची एक्झाम आहे आणि बऱ्याच पॅरेंट आणि स्टुडंट्सच्या डोक्यामध्ये ना ह्याच्या मिसकन्सेप्शन्स आहेत. मिसकन्सेप्शन्स म्हणजे NDAला पाठवायचं आहे माझ्या मुलाला किंवा मुलीला, किंवा मला जायला मिळालं नाही, माझ्या वेळेस मला जायचं होतं मग मला जायला मिळालं नाही म्हणून ते स्टुडंटला पाठवायचा प्रयत्न करतात. बरोबर. आणि त्या केसमध्ये होतं काय की जर फिजिकल स्ट्रेंथ मुलाची चांगली असते पण त्याच्यातली पहिली स्टेज ही एंट्रन्स एक्झाम आहे ज्यामध्ये तुमचा अकॅडमिक स्किल यूज होणार आहे आणि नेमकं त्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे पॅरेंट काय करतात, आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर बरेच NDAचे असे इन्स्टिट्यूट्स आहेत की जे तिथे राहून प्रिपरेशन करून घेतात. आता या केसमध्ये त्यांना पॅरेंटना असं वाटतं की आपण तिथे एकदा NDAच्या इन्स्टिट्यूटमध्ये टाकलं की त्यांचं शेड्यूल खूप परफेक्ट असतं की सकाळी 5:30ला उठायचं, मैदानीची प्रॅक्टिस करायची, मग 8:30ला नाश्ता, ओके, असे एक प्रॉपर शेड्यूल असतं. ठीक आहे. पण त्या शेड्यूलमध्ये गेल्यानंतर आपली फक्त मैदानी प्रॅक्टिसच चांगली होते जी लेव्हल 2 आहे, स्टेज 2 आहे. सुरुवातीला आपल्याला एंट्रन्स एक्झाम द्यायची आहे आणि जोपर्यंत एंट्रन्स एक्झाम क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्ही फिजिकल टेस्टला जाऊच शकत नाही. ओके. आणि नेमका हीच गोष्ट पॅरेंटना 11वी संपता लक्षात येते की वर्षभरात त्याची फक्त फिजिकल स्ट्रेंथ स्ट्रॉंग झाली आहे,
अकॅडमिकली त्याच्यात अभ्यासाकडे काहीच काहीच. इम्प्रूव्हमेंट झालेलं नाही ओके. आहे आणि त्यामुळे तो एनडीएची एक्झामच क्रॅक करू शकणार नाही, एंट्रन्स एक्झाम. मग तो पुढच्या लेवलला जाणारच जाऊच नाही आहे. शकत नाही. मग असे बरेच स्टुडंट दरवर्षी तिथून 11वीतून ॲडमिशन काढून मग काउन्सिलिंगसाठी किंवा पुढचा गायडन्स घ्यायला माझ्याकडे 12वीच्या सुरुवातीला किंवा 11वी संपता येतात. ओके, म्हणजे त्यांना हे माहीतच नाही आहे की पहिले अभ्यास महत्त्वाचा आहे. एक्झॅक्टली. त्यांच्या डोक्यात एनडीए म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ ही काहीतरी मिसकॉन्सेप्शन आहे. ते फिजिकल स्ट्रेंथ असायलाच हवी. करेक्ट. चष्मा तुम्हाला नको. बरोबर. त्याची एक आयसाईड 6x6ची हवी. बाकी काही फिजिकल पॅरामीटर्स आहेत, तुमचं वेट किती हवं, तुमची हाईट किती हवी, हे सगळे पॅरामीटर्स आहेतच डेफिनेटली. पण त्याच्या आधी तुमचा अभ्यास किती स्ट्रॉंग आहे. कारण सगळ्यात जास्त टफ एक्झाम आणि सगळ्यात कमी ॲडमिशन्स ह्या एनडीएमध्ये घेतल्या जातात. आता त्याच्या एक्झामबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सांगा ना. टोटल 900 मार्काची एक्झाम असते. त्यामध्ये पहिले 300 मार्क इंग्लिश, त्यानंतर 300 मार्क मॅथमॅटिक्स आणि मग शेवटचे 300 मार्क हे जनरल ॲप्टिट्यूड आहे. जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, जॉग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, जनरल ॲप्टिट्यूड या सगळ्याचे क्वेश्चन त्याच्यात असतात. बरं. आणि इंडिव्हिज्युअल पासिंग आहे. म्हणजे जसं 100पैकी आपल्याकडे 35ला पासिंग असतं, तसं 300पैकी 35 म्हणजे 105 मार्कांना 300पैकी पासिंग आहे. ओके. म्हणजे जर मला इंग्लिशमध्ये 300पैकी 105 नसतील तर माझा पुढचा पेपर चेक होणार नाही, मी तिथेच डिस्क्वालिफाय होणार. मग इंग्लिश नंतर मॅथ्सचा पेपर चेक होईल. म्हणजे तुम्हाला सिक्वेन्शियली मॅथ्समध्ये परत 105 मार्क हवे 300पैकी, मग तुम्ही पास व्हाल. आणि मग शेवटी जनरल ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला 105 मार्क हवेत 300पैकी, म्हणजे तुम्ही पूर्ण पेपर क्वालिफाय व्हाल. म्हणजे बेसिकली असं नाही होणार की तुम्हाला ओव्हरऑल 315 आहेत तर तुम्ही पास झालात, असं नाही होणार. तुम्हाला इंडिव्हिज्युअल 105 मार्क तीनही सब्जेक्टमध्ये हवेत तर तुम्ही एनडीएची एक्झाम पास व्हाल. त्याच्यानंतरची स्टेप अशी आहे की हे झालं पासिंग मार्क. पास झालात म्हणजे तुम्हाला एनडीएला ॲडमिशन मिळाली असं होणार नाही. त्यानंतर कट ऑफनुसार त्यांच्याकडे जितक्या जागा आहेत त्या कट ऑफनुसार तुम्हाला साधारण 600च्या आसपास मार्क हे एअरफोर्सला लागतात. ओके. 550 ते 500च्या आसपास मार्क नेव्हीला लागतात. 450च्या वरती मार्क आर्मीला लागतात. आणि नेव्हल अकॅडमी हा जो सेगमेंट आहे शेवटचा त्याला 350 ते 400च्या वरती मार्क लागतात. बरं. सो बेसिकली या मार्कांच्या वरती असतील तर तुम्ही 900पैकी ह्या मार्काच्या वरती असतील तर तुम्ही एनडीएची एक्झाम क्लिअर करता. मग तुमची फिजिकल टेस्ट घेतली जाते आणि सगळ्यात शेवटी SSB राऊंड असतो, सर्व्हिस सेक्शन बोर्ड याचा इंटरव्ह्यू असतो. म्हणजे समोर पॅनल बसलेलं असतं 6 लोकांचं आणि ते तुम्हाला काही क्वेश्चन्स करतात आणि त्या क्वेश्चन्सच्या बेसिसवरती तुम्हाला ॲडमिशन मिळते. सो 3 स्टेजेसमध्ये ही एक्झाम, 3 स्टेजेसमध्ये ॲडमिशन प्रोसेस होते. वर्षातून एक्झाम 2 वेळा होते, सप्टेंबरमध्ये आणि नंतर मेमध्ये. सो एप्रिल एंडमध्ये होते. सो सप्टेंबर आणि एप्रिल असे 2 अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. सो मुलं जनरली टोटल ज्यांना खरंच एनडीएला जायचं आहे ते जनरली 3 अटेम्प्ट देतात. एक 12वीत सप्टेंबरमध्ये, म्हणजे 12वी जेव्हा चालू आहे तेव्हा, 12वी संपल्यानंतर एप्रिलमध्ये आणि 12वी संपल्यानंतरच्या एप्रिल म्हणजे रिझल्ट लागल्यानंतरच्या सप्टेंबरमध्ये. असं 3 वेळा एक्झाम देऊ शकतात. त्या एक्झामच्या रिझल्टवरती मग ते ॲडमिशन घेतात. अदरवाईज मग एनडीएसाठी अजून एक ऑप्शन मी जनरली पॅरेंटना सांगतो किंवा स्टुडंटना सांगतो की सपोज असं झालं की मी एनडीएसाठी प्रिपेअर करत होतो पण काही कारणास्तव एनडीएचं प्रिपरेशन माझं त्या लेवलला नाही झालं किंवा मला ॲडमिशन नाही मिळाली. मग माझा फोर्सेसमध्ये म्हणजे मला देशाची सेवा करायची आहे, फोर्सेसमध्ये जायचं आहे, ओके, तर ते स्वप्न आता माझं पूर्ण होणार नाही का? तर तसं नाही आहे. तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन केल्यानंतरसुद्धा आपल्या डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जाऊ शकता. त्या एक्झामचं नाव वेगळं आहे. त्या एक्झामचं नाव आहे CDSC, कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस एक्झाम. सो कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस, फक्त या 2 एक्झाममध्ये फरक एवढाच आहे की एनडीए नंतर आपण एनडीएमध्ये जाऊन एज्युकेशन घेतो आणि मग पोस्टिंग घेतो. CDSC नंतर आपलं एज्युकेशन झालेलं असतं कारण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असतं. कारण माझा 12वी नंतर नंबर नाही लागला, सो मी मला मिळेल त्या कॉलेजला ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, मिळेल त्या फील्डमध्ये केलं. मग मी इंजिनिअरिंग केलेलं असेल, मेडिकल केलेलं असेल, साधं BSc केलेलं असेल. त्यानंतर माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मी CDSCची एक्झाम देणार आणि डायरेक्ट पोस्टिंग होणार. सो दोन्ही ऑप्शन आपल्याकडे आहेत. सो आपण दोन्ही वेनी त्यासाठी लक्ष देऊ शकतो. सर, खरंच कारण बरीच मुलं तुम्ही म्हणालात तसं की दरवर्षी 11वी संपताना आपल्याकडे येतात, त्यांना या गोष्टी माहिती नसतील कदाचित. सो आपल्या या पॉडकास्टतर्फे त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन जर पोचली तर त्यांना एक्झॅक्ट कळेल की मला NDAमध्ये जाण्यासाठी काय काय गोष्टी
आवश्यक आहेत. एक पॉईंट जस्ट सांगायचा राहिला, म्हणजे पॅरेंटकडनंच मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी आलेला हा फीडबॅक आहे. ओके. आत्ता रिसेंट 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, तेव्हाही मला हा सेम फीडबॅक आला. पण माझं पॅरेंटना जस्ट सांगणं आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही NDAच्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायला जाल तेव्हा त्यांचं प्रिमायसेस प्लस मैदानीची प्रॅक्टिस हे तर बघितलंच पाहिजे. हे बघण्याबरोबरच त्यांच्याकडची फॅकल्टी कशी आहे आणि त्या फॅकल्टीचं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे जे मेन बेसिक सायन्सचे जे सब्जेक्ट आहेत ओके. किंवा बायो, ओके, हे सब्जेक्ट शिकवणारी फॅकल्टी कशी आहे आणि ते त्या कुठल्या लेवलला शिकवत आहेत. कारण मी 1-2 केसेसमध्ये असं ऐकलं की टॅबमध्ये व्हिडिओ लेक्चर्स दिलेले आहेत आणि ते मुलांना जस्ट ऐकायचे आहेत. ओके. काही ठिकाणी असं झालं की 4-4 महिने प्रोफेसरच नव्हते, सो तो सब्जेक्ट राहूनच गेला शिकवायचा. सो काय होतं की फोकस वेगळा असल्यामुळे बेसिकली मेन अकॅडमिक्सकडे बऱ्याचशा इन्स्टिट्यूटचं दुर्लक्ष होतं. मी सगळ्या म्हणणार नाही, पण काही इन्स्टिट्यूटचं याकडे दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे मुलांची जी पहिली स्टेज आहे तीच हुकते. मग त्याच्या पुढे जाणं त्यांना डिफिकल्ट जातं. बरोबर. आणि मग 11वीत असं या पद्धतीने स्टार्ट झाला तर मग 12वीत मुलगा एका वर्षामध्ये सायन्सचा अभ्यास प्लस NDA असं माझ्या मते तो कव्हर नाही करू शकणार. करेक्ट. सो असे प्रॉब्लेम्स मुलांना नको यायला, यासाठी पूर्ण चौकशी 100% करणं आवश्यक आहे. करेक्ट. सर, दुसरं फील्ड? पुढचं फील्ड आहे फार्मसी. ओके. फार्मसीसाठी जसं मी मगाशी म्हटलं, केमिस्ट्री हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे ग्रुप घेऊन आपण चालतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचा. PCB या ग्रुपनी आपण CET, महाराष्ट्र CET जी आहे ती PCB ग्रुपमधून आपण देऊन, PCM ग्रुपची CET देऊन सुद्धा आपण फार्मसीला जाऊ शकतो. PCB ग्रुपची CET देऊन सुद्धा फार्मसीला जाऊ शकतो. पण मेजॉरिटी स्टुडंट्स PCBची CET देऊन फार्मसीला जातात. 200 मार्काचा पेपर असतो, त्यासाठी 200 प्रश्न असतात आणि ते आपल्याला 180 मिनिटात सोडवायचे असतात. ओके. सो इथे ना वेळ खूप मॅटर करतो. क्वेश्चनची लेवल खूप जास्त नसते. तुम्ही जर स्टेट बोर्डचं पुस्तक पूर्ण वाचलं, पूर्ण फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन वाचून काढलं नॉवेल सारखं 2-2, 3-3 वेळा, तर तुम्हाला पेपर सोपाच जाणार कन्फर्म. आणि तुम्हाला काय होतंय, 180 मिनिटात 200 प्रश्न सोडवायचे असल्यामुळे, कारण PCM ग्रुपची जी CET असते त्यामध्ये 150 प्रश्न असतात. कारण मॅथ्सचा प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला आहे. पण इथे काय होतं, बायोचे 100 प्रश्न 100 मार्काला आणि फिजिक्स, केमिस्ट्रीचे 50-50 प्रश्न 50-50 मार्काला. सो 200 मार्काला 200 प्रश्न सोडवायचे आहेत, पण वेळ 3 तासाचा आहे. म्हणजे क्वेश्चन जास्त आहे, वेळ कमी आहे. म्हणजे तुम्हाला 1 मिनिटाच्या आत साधारण 48 सेकंद मिळतात एक प्रश्न सोडवायला. सो प्रश्न वाचायचा, त्याला ॲनालाइज करायचं आणि त्याला टिक करायचं आहे ऑनलाईन प्रोसेसमध्ये. ओके. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आणि जर तुम्हाला फार्मसीला चांगल्या इन्स्टिट्यूटला जायचं आहे तर तुम्हाला 95% पर्यंत स्कोर असणं हे फार गरजेचं आहे. ओके. आता पर्सेंटाईल हा एक महत्त्वाचा वर्ड मी वापरला, आता विचारणारच होते. येस. सो पर्सेंटाईल हा जो एक वर्ड वापरला तो काय आहे, तर जर मला 100 पैकी 90 मार्क मिळत आहेत तर ते माझे पर्सेंटेज आहेत. ओके. पण मी टॉपर स्टुडंटच्या किती जवळ आहे यावरून माझे पर्सेंटाईल ठरतात. ओके. म्हणजे मला 100 पैकी 90 मार्क नाही आहेत, पण तरी माझे 90% होऊ शकतात, कारण मी टॉपरच्या पहिल्या 10% मुलांमध्ये आहे, म्हणून माझे 90%, 91-92% म्हणजे मार्क कितीही असले तरी पर्सेंटाईल तुमचे वेगळे असू शकतात. आणि असे पर्सेंटाईल जर मला 95च्या पुढे आहेत तर मला फार्मसीला चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळू शकतं. सपोज तुम्हाला तेवढे पर्सेंटाईल नाही मिळाले, थोडेसे पर्सेंटाईल कमी मिळाले, तर त्याची ॲडमिशन प्रोसेस काय असेल आणि त्याचे काय खास काळजी असतील हे मी गेली 16 वर्ष मुलांना गाईड करतोय. म्हणजे आता इथे सांगितलं तर त्याच्यात आपला तासभर जाईल. बरोबर. ओके. सो ज्यांना या गोष्टीमध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स देणार आहोत. सो त्या नंबर्समध्ये ते विधान फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करू शकतील. आपलं फाउंडेशन मुलांना कमीत कमी फीजमध्ये आणि चांगल्यातलं चांगलं कॉलेज असलेल्या त्यांच्या मार्कांना चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळवून देण्याचं काम गेली 16 वर्ष करत आहे. ग्रेट. फक्त फार्मसीमध्येच नाही तर कुठल्याही फील्डमध्ये, मग ते इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, आपण आता प्रत्येक फील्डवरती बोलूच, कुठल्याही फील्डमध्ये ॲडमिशन घेऊन देण्याचं काम आपण करतोय त्यांना असलेल्या मार्कांना. सो कुठल्याही मुलाचं अकॅडमिक नुकसान होऊ नये हा विधान फाउंडेशनचा उद्देश आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. आता NDA झालं, फार्मसी झालं, आता पुढचं फील्ड आर्किटेक्चर.
करेक्ट. सो तुम्ही जी 5 फील्ड सांगितलीत, येस. मी मेडिकल आणि इंजिनिअरिंगबद्दल जरा नंतर ठेवलं आहे, कारण त्याच्यामध्ये मलाच खूप प्रश्न आहेत किंवा पालकांना सुद्धा भरपूर प्रश्न असतात. करेक्ट. म्हणून मी आधी हे 3 फील्ड आधी आपण कव्हर केले. बरोबर. त्यानंतर आपण मेडिकल आणि इंजिनिअरिंग बद्दल येऊयात बोलूयात, त्याच्यावर. कारण मॅक्झिमम मुलं इंजिनिअरिंगला आजकाल जात आहेत. करेक्ट. सो त्याचे काय काय प्रश्न इंजिनिअरिंगलाही आणि आहेत मेडिकललाही. मेडिकललाही, Yes. दोघांनाही. सो म्हणून म्हटलं की आर्किटेक्चर बद्दल सांगा. आर्किटेक्चर सगळ्यात बेसिक म्हणजे हां. तुम्हाला ड्रॉइंगची आवड हवी. बरं. म्हणजे सायन्स फील्ड थोडंसं कमी आवडत असेल तरी चालेल, ओके. पण ड्रॉइंगची आवड हवी. म्हणजे मी सगळ्यात आधीचा प्रश्न म्हणजे जर माझ्याकडे कोणी आर्किटेक्चरची फील्ड घेऊन आलं की Okay. मला त्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर मी सगळ्यात पहिला प्रश्न जो विचारतो तो म्हणजे तुम्ही 9th आणि 10thला इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी ही एक्झाम दिली आहे का? त्यामध्ये तुम्हाला B+ किंवा A ग्रेड आहे का? Okay. जर तुम्ही इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी एक्झाम दिलेली असेल, त्यामध्ये चांगला ग्रेड असेल, याचा अर्थ तुम्ही ड्रॉइंगमध्ये चांगले आहात आणि तुम्हाला आर्किटेक्चरला 2% एक्स्ट्रा मिळतात. ओके. आता आर्किटेक्चरचा एक्झाम जी आहे ती 2 पद्धतीत होते. एक नॅशनल लेवल एक्झाम आहे ज्याला आपण JEE पेपर 2 म्हणतो. ओके, बरं. जॉईंट एंट्रन्स एक्झाम, JEE पेपर 2. आणि नाहीतर महाराष्ट्र लेवलला आपण नाटाची एक्झाम घेतो, नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट फॉर आर्किटेक्चर. ओके. सो नाटाच्या एक्झाममध्ये आणि JEEमध्ये दोघांमध्ये मॅथ्स आणि ड्रॉइंग हे 2च सब्जेक्ट आहेत. बरं. आणि त्या 2 सब्जेक्ट्स आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. त्यामध्ये ड्रॉइंग थोडा जास्त आहे, मॅथ्स थोडा कमी आहे. आणि बरं. ते पण मॅथ्स आपलं जनरल मॅथ्स आहे, म्हणजे आपल्या बोर्डात असलेलं मॅथ्स नाही आहे, जनरल मॅथ्स आहे. ठीक आहे. ओके. रेशो प्रपोर्शन आहे, टाइम डिस्टन्स आहे, म्हणजे स्कॉलरशिपला जे लॉगॅरिदम्स. असतं. करेक्ट. ओके, लॉगॅरिदम्स आहेत आणि काही टॉपिक 11वी-12वी मधले आहेत जे बरं. इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे ओके. ट्रिग्नोमेट्री असेल, लिमिट्स असेल, सो असे काही टॉपिक्स आहेत इम्पॉर्टंट. बरं. सो मॅथ्स आणि ड्रॉइंग या 2च सब्जेक्टवरती आपल्याला एंट्रन्समध्ये फोकस करायचा आहे फॉर आर्किटेक्चर. आणि त्यानुसार आपल्याला ॲडमिशन मिळतं. या एंट्रन्स एक्झाम्समध्ये जो काही स्कोर असेल त्या पद्धतीने. आर्किटेक्चरला तशी कॉम्पिटिशन कमी आहे, कारण मुलं थोडेसे कमी जात असल्यामुळे आर्किटेक्चरला कॉम्पिटिशन कमी आहे. सो ॲडमिशन सहज होतं. बरं. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला आर्किटेक्चरला जर जायचं असेल तर मॅथ्स आणि ड्रॉइंग हे 2 विषय, त्यातल्या त्यात ड्रॉइंग तुमचं जर स्ट्रॉंग असेल तर तुम्ही आर्किटेक्चरचा विचार करू शकता. इमॅजिनेशन पॉवर असल्याशिवाय ओके. तुम्ही आर्किटेक्चर फील्डमध्ये आणि क्रिएटिव्हिटी असल्याशिवाय तुम्ही आर्किटेक्चर फील्डमध्ये सक्सेसफुल होऊच शकत नाही. ओके. त्यामुळे त्या 2 गोष्टी तुमच्याकडे आहेत. तुम्हाला ओके. लहानपणापासून त्या गोष्टीची आवड आहे. आणि ओके. दुसरं, कधी कधी असं होतं की आपल्या घरात ऑलरेडी कोणीतरी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे, ओके. सिव्हिल फील्डमध्ये आहे. ओके. मग त्या केसमध्ये त्याला पूरक हा असा व्यवसाय किंवा फील्ड आहे की जे आर्किटेक्चर आहे. ग्रेट. कारण तुम्हाला सगळे प्लॅन्स, सगळ्या गोष्टी ह्या आर्किटेक्चरकडनंच घ्याव्या लागतात. बरं. मग त्या केसमध्ये मुलं आर्किटेक्चर या ऑप्शनचा निवड करतात. ओके. सर त्याच्याबद्दल पण सांगा ना. म्हणजे 2 वर्षापूर्वी आपल्याकडे एक स्टुडंट होती जिने फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये, करेक्ट. म्हणजे हाही एक ऑप्शन आपल्या मुलांसाठी अवेलेबल आहे, जो ड्रॉइंगचाच विषय घेऊन बहुतेक तिने हे केलं होतं. करेक्ट. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही आर्किटेक्चरसाठी प्रिपरेशन करत असता ओके. तेव्हा बरेच स्टुडंट आर्किटेक्चर बरोबरच हां. NID आणि NIFT याही ओके. एक्झाम्स येतात. ओके. बरं. आता या एक्झाम ज्या आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग आणि ओके. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, बरं. या 2 एक्झाम्स, या 2 इन्स्टिट्यूट्स, या जसं आपण इंजिनिअरिंगला IIT म्हणतो, ओके. ओके, किंवा मेडिकलमध्ये एम्स म्हणतो, तशा या फॅशन डिझायनिंगमध्ये टॉपमोस्ट इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि या इन्स्टिट्यूटचा सिलेबस पण ड्रॉइंगवरतीच बेस्ड असल्यामुळे मुलं 12वीच्या एंडला याही एक्झाम देतात. आणि त्यानुसार दमण कॅम्पस आहे, गोवा कॅम्पस आहे, दिल्ली आहे, कानपूर आहे, सो अशा काही कॅम्पसला त्यांना ॲडमिशन मिळतं. आणि फॅशन डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये ते आपलं करिअर डिसाईड करतात. म्हणजे तुमची जी लहानपणापासूनची आवड आहे ड्रॉइंगची, ती तुम्ही खूप चांगल्या करिअर ऑप्शनमध्ये बदलू शकता. आणि त्यात तुम्हाला जे आवडते त्याच्यात तुम्ही उत्तम पद्धतीने काम पण करू शकता. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की पॅरेंट्सचं म्हणणं असतं की एक ड्रॉइंगच करते ना किंवा करतोय ना, तर ती एक हॉबी म्हणून ठेव, पण तुझ्याकडे डिग्री हवी. अरे पण याच ड्रॉइंग या हॉबीला तुम्ही चांगल्या डिग्रीमध्ये ट्रान्सफॉर्म करू शकता. ओके. त्याचे हे मेथड्स आहेत. आणि IIT लेवलच्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बरं, त्याला कॉम्पिटिशन तशी कमी आहे. जेवढी कॉम्पिटिशन इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला आहे तेवढी कॉम्पिटिशन या फील्डला नाही आहे, कारण फील्ड एवढी माहिती नाही आहे लोकांना. बरं. सो त्या केसमध्ये तुम्ही तुमची ड्रॉइंगची जी आवड आहे ही तुम्ही एका नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकता या फील्ड थ्रू. आर्किटेक्चर Correct. फील्ड थ्रू.
आर्किटेक्चर आणि पुढे जाऊन पुढे डिझाईन. जाऊन तुम्ही डिझायनिंगची पण बरेच ऑप्शन्स आता आपल्याला सांगितलेत. ग्रेट. सर, आता आपण 2 महत्त्वाच्या विषयांकडे येऊयात. ते म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग. सो मेडिकल विषय म्हटला की सगळ्यांना असं वाटतं खूप अभ्यास आहे, म्हणजे नो डाऊट अभ्यास आहेच, प्रश्नच नाही. पण कशा पद्धतीने आपण मेडिकलचा अभ्यास करू शकतो किंवा 2 वर्ष मुलांना कशा पद्धतीने अभ्यास केला तर मेडिकलला ॲडमिशन मिळू शकते किंवा मेडिकलमध्ये अजून काय काय ऑप्शन्स आहेत, याबद्दल जरा सांगा ना आम्हाला. जर आपल्याला 11वी-12वी नंतर मेडिकल फील्डला जायचं आहे तर आपल्याला नीट नावाची एक्झाम आहे. ओके, नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट. ओके. सो नीट ही जी एक्झाम आहे ही नीट आत्ता जी 12वी नंतर देतो ती UG असते, म्हणजे अंडर ग्रॅज्युएट. आणि काही मुलं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुद्धा नीट एक्झाम देतात, विच इज PG. पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये तुम्हाला MS किंवा MD करायचं आहे तर. सो आत्ता नीट UG जेव्हा आपण एक्झाम देतो ती 720 मार्काची एक्झाम आहे, जी PCB या सब्जेक्ट्सवरती आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो. त्यामधला 180 मार्क्स हे फिजिक्स, 180 मार्क्स केमिस्ट्री आणि 360 मार्क 360 मार्क्स बायोवर असतात. त्यामध्ये बायोमध्ये 2 पार्ट आहेत, बॉटनी आणि झुलॉजी. म्हणजे तुम्ही असं धरू शकता की 180 मार्क्सचे 4 सेगमेंट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झुलॉजी. सो 720 मार्काचा पेपर असतो. या 720 मार्कांमध्ये तुम्हाला जितके जास्तीत जास्त मार्क्स मिळतील त्यानुसार तुमची करिअर ठरतं, फील्ड ठरतं. आता मी कधी कधी पॅरेंटना तेच एक्सप्लेन करतो, कारण पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की तुम्हाला जर मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे तर जसं मी मगाशी म्हटलं की आर्किटेक्चरला 2 एक्झामचं ऑप्शन आहे. इंजिनिअरिंग आपण पुढे बोलूयाच त्यावर, पण इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेताना बरेच एक्झाम्सचे ऑप्शन आहेत की तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसच्या एक्झाम देऊ शकता, वेगवेगळ्या राज्यांच्या एक्झाम देऊ शकता. मेडिकलमध्ये दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. तुम्हाला एकच नीट एक्झाम द्यायची आणि त्यानेच तुम्ही भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता, वेगवेगळ्या एक्झाम्स नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत होत्या, AIPMT होती, झिपमर होती, आता त्यांनी त्या सगळ्या एक्झाम्स बंद केल्या आहेत आणि ऑल ओव्हर इंडिया 1 नेशन 1 एक्झाम आहे. सो नीट एक्झाम देणं हा एकच पर्याय आहे. बरं, अजून तरी आता या वर्षीपासून ना CET एक्झाम वर्षातून 2दा होणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं NDAची एक्झाम वर्षातून तुम्ही 2दा किंवा 3दा देऊ शकता. ओके, पण नीट एक्झाम अजून तरी वर्षातून एकदाच होते, ती मेमध्ये होते. म्हणजे जर तुम्हाला ती मेची एक्झाम जर डिफिकल्ट गेली किंवा तुम्हाला जर अपेक्षित मार्क मिळाले नाहीत तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षीच्या मे हाच ऑप्शन आहे. सो एकतर वर्षातून एकदाच एक्झाम होणार. बरं, एकाच एक्झामचा ऑप्शन आहे, ऑप्शन दुसऱ्या एक्झामचा नाही. सो तुम्हाला त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आता फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे 3 सब्जेक्ट सिलेबसमध्ये असल्यामुळे एक्झामच्या बायो तुमच्या सिलेबसमध्ये आहे म्हणून पेपर हा थेरॉटिकल जास्त असतो. त्यामुळे हा जो सिलेबस आहे हा NCERT टेक्स्टबुक्सवरती डिपेंड असतो. तुमचे 85% ते 90% प्रश्न हे NCERTच्या बुकमधून डायरेक्ट आलेले असतात. त्यामुळे तुम्ही NCERTच्या बुक्सचा, NCERTच्या कन्सेप्टचा किती डीप अभ्यास केला आहे यावरती तुम्हाला नीटमध्ये मार्क्स मिळतात. बरं, त्याहून अजून सोपं, जर तुम्हाला नीटमध्ये उत्तम स्कोअर करायचा आहे, मागच्या 35 वर्षाचे पेपर हे सॉल्व्ह करायचे आहेत आणि जर तुम्ही मागच्या 35 वर्षाचे पूर्ण पेपर सॉल्व्ह केलेत आणि त्याला योग्य पद्धतीने योग्य कालांतराने रिवाईज करत गेलात, म्हणजे तुम्ही तुमची 2 वर्षात 3 ते 4 वेळा ह्या प्रश्नांची रिव्हिजन झालेली आहे, 3 ते 4 वेळा तुम्ही त्याचं ते जे NCERTचं पुस्तक आहे ते व्यवस्थित वाचलेलं आहे. या 2 गोष्टी जर तुम्ही केलात, NCERTचं पुस्तक वाचणं स्टार्ट टू एंड, फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन, प्लस 35 वर्षाचे मागचे 35 वर्षाचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केलेत, तुम्हाला नीट क्रॅक करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यानंतर बऱ्याच पॅरेंटमध्ये मी हा प्रकार बघतो की जसं मी मगाशी म्हटलं की वर्षातून एकदाच होते. सो मुलं काय करतात, नीट एक्झाम देतात, मार्क कमी मिळाल्यामुळे एक्झाम रिपीट करतात. बरं. सो कोणीही एक्झाम रिपीट करावी आणि कोणी करू नये ह्यातही मी माझं सजेशन असतं पॅरेंटना की जर सपोज आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला किंवा एम्स सारख्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला 600पेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MBBSला ॲडमिशन मिळू शकत नाही. मग आता जर मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही आहे तर काय फरक पडतो, तर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसची जी फीज आहे ती सामान्य माणसाला परवडणारी नाही. ती 17 लाख ते 20 लाख, 21 लाख, काही ठिकाणी 25 लाख ही वर्षाची फी आहे. असं आपल्याला 5 वर्षाचा खर्च आहे. बरं, इथे मेडिकल संपत नाही.
तुम्हाला पुढे जाऊन कुठले तरी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, मग तो एक त्याची परत वेगळा वेगळी fee. पार्ट आहे. ओके, सो मग त्या केसमध्ये जर तुम्हाला एवढा खर्च म्हणजे कोट्यावधीचा खर्च हा भारतात आहे, मग त्या बरोबर. केसमध्ये पॅरेंट असाही डिसिजन घेतात की आपण कुठेतरी रशिया, युक्रेन, उझबेकिस्तान अशा कुठल्या तरी कंट्रीजमध्ये 25 लाखाच्या आसपास तुमचा खर्च होतो मेडिकलचा आणि तिथे पॅरेंट पाठवतात. पण ते तेवढं व्हॅलिड आहे? नाही, व्हॅलिड आहे, ओके. पण तुम्हाला तिथून इकडे आल्यानंतर एक एंट्रन्स एक्झाम द्यायची असते, तरच तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. इंडियामध्ये. अदरवाईज इंडियामध्ये परत आल्यानंतर. ओके. आणि ती प्रॅक्टिस तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुमची ती एंट्रन्स एक्झाम क्लिअर होते. म्हणजे ओके. मग काही स्टुडंटना मी असंही बघितलं आहे की तिथून मेडिकल कंप्लीट करून इकडे आल्यानंतर त्यांना त्या एंट्रन्स एक्झामसाठी वेगळा क्लास लावावा लागला बापरे. आणि 1 वर्ष त्याच्यात वेगळं वाया गेलं. ओके. सो हा एक वेगळा प्रकार आहे. ओके. मग सगळ्यात सोपा मार्ग काय आहे की तुम्ही त्या 2 वर्षात नीट अभ्यास करा. बरोबर. ओके, एवढा सगळा त्रास पालकांना, मुलांना, सगळ्यांना देण्यापेक्षा तुम्ही त्या 2 वर्षात व्यवस्थित अभ्यास करा. ओके. मी ज्या सांगितलेल्या पद्धती आहेत त्या 2 पद्धतीने अभ्यास करा. ओके. कारण आपले गेल्या कित्येक वर्षापासून आपले हे स्टुडंट्स या पद्धतीने फॉलो करतायत आणि ओके. मार्क्स मिळवत आहेत. ओके, Great. सो प्रॉपरली तुम्ही या 2 पद्धतीने फॉलो करा. प्रिव्हियस इयर पेपर्स आणि NCERTचे बुक्स. ओके. 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर जर सपोज असं झालं की तुम्हाला 500पर्यंतचा स्कोर आला आहे, 550पर्यंतचा स्कोर आला आहे आणि थोडक्यात तुमची गव्हर्नमेंटची सीट हुकली आहे, म्हणजे किती 50 मार्क, 60 मार्क, 70 मार्क, तर वर्षभर थांबून 70 मार्क वाढवणं हे पॉसिबल आहे. बरोबर. पण तुम्हाला पहिल्या अटेम्प्टलाच 300 मार्क आहेत, पहिल्या अटेम्प्टलाच 250 आहेत, 200 आहेत, तर त्या केसमध्ये मी बऱ्याच वेळा पॅरेंटना रिपीट करताना बघतो आणि त्या 200चे 300 होतात किंवा 300चे 350, 400 होतात. पण 400 झाल्यानंतरही तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणारच नाही आहे. MBBS साठी नाही MBBSला नाहीच मिळणार. मग त्या केसमध्ये काय होतं की तुमचं वर्ष तर वर्ष जातं, प्लस तुम्हाला पुढच्या वर्षी तेच करायचं जे तुम्ही यावर्षी करू शकला असतात. जे 200ला होणार आहे तेच 400ला होणार आहे. ओके. फरक 600चा आहे. सो 600 मार्क किंवा त्यापेक्षा जास्त मिळू शकत असतील किंवा तुम्ही तेवढी जंप घेऊ शकत असाल तर नीट रिपीट करा. ओके. नाही तर तुम्हाला डॉक्टरच व्हायचं होतं, कदाचित MBBS होणं हे तुमच्या त्या कॅपॅबिलिटीमध्ये बसत नाही आहे. म्हणजे मी बरं. फार स्पष्ट बोलेन. नाही, ओके, ठीक तर त्या कॅपॅबिलिटीमध्ये तुम्हाला ते बसत नाही आहे. बरं. मग आपल्याकडे मेडिकलच्या 4 मेन फील्ड आहेत. त्यामध्ये MBBS ही पहिली, BAMS आयुर्वेदिक, BDS म्हणजे डेंटल आणि BHMS म्हणजे होमिओपॅथी. सो ह्या 4 फील्ड आहेत. या 4 महत्त्वाच्या फील्ड आहेत. ओके. आणि त्यानंतर काही पॅरामेडिकल फील्ड आहेत. मग पॅरामेडिकल फील्डमध्ये फिजिओथेरपी आहे, BUMS आहे, त्यानंतर ऑडिओथेरपी आहे, न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशनिस्ट आहे, रेडिओलॉजी आहे, डर्मॅटोलॉजी आहे. सो अशा बऱ्याच फील्ड पॅरामेडिकल फील्डमध्ये आहेत की त्याच्यामध्येही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. बरं, यांना सगळ्यांना तुम्ही डॉक्टरच म्हणता, यांना सगळ्यांना तेवढाच स्कोप आहे. तुम्ही आजूबाजूला सर्वे करू शकता. तुमच्या शहरामध्ये तुम्ही ज्या फॅमिली डॉक्टरकडे जाता तिथपासून तुम्ही बघायला सुरुवात करा. त्यांची 95% मी लिहून देतो आज की डिग्री ही BAMS किंवा BHMS असेल, पण तरी ते तुम्हाला नॉर्मल गोळ्यासुद्धा देतात, कारण त्यांच्याकडे ते लायसन्स असतं 48 नॉर्मल आजारांवरती गोळ्या देण्याचं. म्हणजे तुम्ही जनरल प्रॅक्टिस करू शकता. जनरल प्रॅक्टिस करून सुद्धा आज बरेच डॉक्टर्स हे खूप नावाजलेले आहेत ज्यांच्याकडे MBBS डिग्री नाही आहे. हां, फक्त एवढाच फरक पडतो की तुम्हाला जर MS किंवा MD करायचं आहे तर MBBS इज इम्पॉर्टंट, इट इज कंपल्सरी. म्हणजे तुम्हाला गायनॅकॉलॉजी, कार्डिओलॉजी, ऑर्थोपेडिक्स, पेडियाट्रिशियन्स अशा काही स्पेशालिस्ट फील्डमध्ये जायचं आहे तर तुम्हाला कंपल्सरी MBBS करणं गरजेचं आहे. मग तिथे तुम्हाला थांबणं गरजेचं आहे किंवा तेवढे मार्क आणणं गरजेचं आहे. ओके. मग जर ते होत नसेल 1 वर्षात 2 वर्षात तर त्या केसमध्ये तुम्ही डॉक्टर होऊ शकता, फक्त या फील्डमध्ये व्हाल. ओके. आणि याही फील्डमध्ये तेवढाच स्कोप आहे, याही फील्डमध्ये तेवढाच पैसा आहे आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला ॲडमिशन कमी मार्कांना मिळणं शक्य आहे. म्हणजे तुम्हाला 450 ते 450 मार्कांना आयुर्वेदिकला ॲडमिशन मिळतं, 400-450 मार्कांना डेंटलला ॲडमिशन मिळतं, 350पर्यंत मार्कांना तुम्हाला होमिओपॅथीला ॲडमिशन मिळतं. बरं, हे सगळे मी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटची नावं सांगतोय जिथे तुम्हाला फीजमध्येही बेनिफिट्स मिळतात. ओके. मागच्या वर्षी फिजिओथेरपीला 190 मार्काला ॲडमिशन झालेलं, मी काउन्सिलिंग करून ॲडमिशन करून दिलेलं एक्झाम्पल माझ्याकडे आहे. ओके. सो तुम्ही जर एलिजिबिलिटीच्या पुढे कितीही मार्क आणलेत तर तुम्हाला ॲडमिशन डेफिनेटली मिळणार, याची गॅरंटी माझी. MBBSला हवं आहे तर 600च्या वरती पाहिजे.
पण बाकी कुठल्याही फील्डला तुम्हाला ॲडमिशन करून देणं, तेही कमीत कमी फीजमध्ये, विदाऊट डोनेशन, कमीत कमी फीजमध्ये ॲडमिशन करून देणं. फक्त तुमचे काही डॉक्युमेंट्स रेडी पाहिजेत. ते डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीने 2-3 महिन्यात ते डॉक्युमेंट्स रेडी होतात. किंवा कॉलेज तुम्हाला वेळही देतं की तुम्हाला नंतर 2-3 महिन्यात ते आणून देऊ शकता. ओके. अप्लाय केलेलं चालतं, रिसिट चालते. ओके. सो हे डॉक्युमेंट्स कुठले आहेत, ॲडमिशनची प्रोसेस काय आहे, त्यासाठी तुम्ही प्रॉपरली संपर्क साधलात तर मी तुम्हाला 1-on-1, कारण प्रत्येकाची फील्ड वेगळी, प्रत्येकाची आवड वेगळी, सो त्यानुसार आपलं विधान फाउंडेशन त्यांना गाईड करायचं काम गेली 16-17 वर्ष करत आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि त्या पद्धतीने मुलांना कमीत कमी फीजमध्ये, बरं या काउन्सिलिंगचे आपण कुठलेही चार्जेस घेत नाही. आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्ट गाईड करायचं काम करतो. फक्त त्यांनी आपल्याला अप्रोच करावं. ओके. आत्ता 10वी झालेल्या मुलांनी जर अप्रोच केलं तर त्यांना तर मी पुढच्या 2 वर्षाचा प्रॉपर प्लॅन देईन की जेणेकरून त्यांना त्यावेळेस असा विचारच करावा लागणार नाही की कमी मार्क मिळाले तर काय होईल, कारण ते मार्कच कमी मिळणार नाहीत जर त्यांनी 2 वर्ष त्या पद्धतीने फॉलो केलं तर. ओके. पण म्हणजे मेडिकलला मला तुम्ही ज्या पद्धतीने आत्ता माहिती सांगितलीत तर मला हेच त्याच्यावरनं कळलं की तुम्हाला आयदर फी भरण्याची तुमची तयारी पाहिजे, करेक्ट, पैसा पाहिजे, जो पैसा सामान्य माणसाला परवडणार नाही, कारण 25 लाख रुपये वर्षाची फी ही खरंच खाऊची गोष्ट नाही आहे. तर किंवा तुम्हाला मार्क तरी पाहिजेत, बरोबर आहे. आणि यासाठी मला असं वाटतं 2 वर्षाचा त्या मुलाची अभ्यास करण्याची तयारी, मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही तयारीवरून बोललात म्हणून कमीत कमी दिवसाला ओके 7 ते 8 तास अभ्यास हा मुलाचा स्वतःचा झाला पाहिजे, तरच तो नीटमध्ये 600पेक्षा जास्त मार्क काढू शकतो. जर 7 ते 8 तासाचा अभ्यास त्याचा होत नसेल तर तो नीट क्लिअर करू शकणार नाही, किंवा कुठल्याही हायर लेवलच्या एक्झाम्स आहेत या तो क्लिअर करू शकणार नाही. त्याने त्या एक्झाम्सच्या वाट्याला जाऊच नाही. कारण 7 ते 8 तासाचा अभ्यास करताना त्या मुलाची जर एका जागी बसून तेवढ्या अभ्यास करायची कॅपॅसिटी असेल, ओके, तरच तो त्या सिलेबसला पूर्ण करू शकेल. त्यानंतर त्याला तो सिलेबस फक्त एकदाच आपल्याला पूर्ण करून कंप्लीट नाही करायचा आहे, तो आपल्याला 2 ते 3 वेळा त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये रिवाईज पण करायचा आहे. एकदा वाचून आपल्या लक्षात राहील किंवा एकदा वाचून आपल्याला ते क्लिक होईल असं होणार नाही. सो त्याला 2-3 वेळा आपल्याला रिवाईज करायचं आहे, त्याच्या मॉक टेस्ट द्यायच्या आहेत, त्याच्या रेग्युलर इंटरव्हल्समध्ये टेस्ट द्यायच्या आहेत. सो या सगळ्या टेस्ट, फुल सिलेबस काही टेस्ट असतील, काही टॉपिक वाईज टेस्ट असतील, सो या सगळ्याचं नियोजन करताना 7 ते 8 तासाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये मी जे पूर्वी आपण पॉडकास्ट स्टार्ट करताना जे मी मगाशी म्हटलं की इंटिग्रेटेड आणि नॉन इंटिग्रेटेड बॅच, त्यातली इंटिग्रेटेड बॅच यामध्ये आपल्याला खूप चांगला रोल प्ले करते. कारण तुम्हाला 7 ते 8 तास जर स्वतःचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही 3 तासासाठी 4 तासासाठी क्लासेसला जाताय, परत 5 ते 6 तास कॉलेजला जात आहे, म्हणजे तुम्ही सकाळी 7 वाजता जे निघता क्लाससाठी ते संध्याकाळी 6:30-7ला घरी येता क्लास आणि कॉलेज संपवून. ओके. मग त्यानंतर तुम्हाला 7-8 तासाचा स्वतःचा अभ्यास, इट इज इम्पॉसिबल. पण हेच जर तुम्ही क्लासला जाताय आणि कॉलेज तुमचं इंटिग्रेटेड आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेजला जायची तेवढी गरज पडत नाही आहे, मग तुम्हाला क्लास नंतरचा पूर्ण दिवसभराचा वेळ मोकळा आहे, मग तुम्ही तिथे 3-3 तास, 4-4 तास किंवा 2-2 तासाचे 4 स्लॉट असं डिव्हिजन करून प्रॉपर 8 तासाचा अभ्यास कंप्लीट करू शकता रोज. ओके. पण मी अशीही मुलं बघितली आहेत की ज्यांनी इंटिग्रेटेड पॅटर्न घेतला आहे आणि त्यांना वेळ असूनसुद्धा त्यांनी तो वेळ टाईमपास करण्यात घालवला म्हणून मार्क मिळाले नाहीत. आणि मग मला पॅरेंट काही असेही म्हणताना दिसले की सर त्या इंटिग्रेटेड पॅटर्नचा काही उपयोगच झाला नाही. तुम्ही तो करून घेतला नाही, करेक्ट, वेळ तुमच्याकडे होता. सो हा जो पार्ट आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. सो नीट सारख्या एक्झामचं प्रिपरेशन करताना तुम्ही इंटिग्रेटेड पॅटर्न घ्यावा, दॅट इज अ फर्स्ट मॅन्डेटरी थिंग्स. ओके. त्याच्यामागे अजून एक कारण पण आहे, कारण CBSE सिलेबस असल्यामुळे आणि मेजॉरिटी स्कूल्स किंवा कॉलेजेस हे आपल्या आजूबाजूचे जे आहेत ते स्टेट बोर्डचे आहेत. सो काय होतं, 90-95% स्टुडंट्स हे स्टेट बोर्डमध्ये कन्वर्ट होतात. भले त्यांनी 10वीला ICSE, CBSE कुठल्याही पॅटर्नमधून शिक्षण घेतलेलं असेल, ते काय करतात, स्टेट बोर्डला कन्वर्ट होतात. मग स्टेट बोर्डचे सिलेबस वेगळा आहे, स्टेट बोर्डचे टॉपिक्स वेगळे आहेत. मग ते टॉपिक जर मी जर रेग्युलर कॉलेजला गेलो तर मला त्याच्या टेस्ट द्याव्या लागणार, जे युनिट टेस्ट असेल, सेमिस्टर असेल, मग त्याचा अभ्यास करताना माझा नीटचा अभ्यास बाजूला पडणार. बरोबर. त्या केसमध्ये आपल्याला नीटचा अभ्यास करणं गरजेचं असतं, फोकस न हलणं गरजेचं असतं. त्यामध्ये कॉलेज आपल्याला मॅनेज करून घेतं. ग्रेट. सो म्हणून इंटिग्रेटेड असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे अभ्यास हा एकमेव पर्याय आहे जर आपल्याला नीटसारखी एक्झाम क्रॅक करायची आहे. येस, डेफिनेटली. ओके. सर, मेडिकलबद्दल तुम्ही आत्ता आम्हाला सांगितलं की
अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला 2 वर्षात करायचं आहे. सेम केस विथ इंजिनिअरिंग असं मला वाटतं. Correct. कारण मी सुद्धा इंजिनियर आहे, तुम्ही पण इंजिनियर आहात. सो इंजिनिअरिंगबद्दल आम्हाला सांगा ना, कुठल्या कुठल्या एक्झाम आहेत? मग अशी जसं म्हणालात तुम्ही तसं की भरपूर एक्झाम्स आहेत. करेक्ट. ॲक्च्युली माझी स्वतःची फील्ड इंजिनिअरिंग आहे. ओके. माझं शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे आणि इंजिनिअरिंग ही जी फील्ड आहे ती आत्ता या मुमेंटला एवढी जास्त इलॅबोरेट झाली आहे. ओके, म्हणजे या मुमेंटला 22 ते 25 प्रकारच्या इंजिनिअरिंग्ज अवेलेबल आहेत. ओके. त्यातली तुम्हाला चॉईस करायची आहे. ओके. ओके, पण काही कोअर ब्रांचेस आहेत, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, IT, आणि काही त्यातल्या डिराईव्ड ब्रांचेस आहेत, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आजकाल खूप स्कोप आहे. बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, AIML, AIDS म्हणतो आम्ही त्याला. ओके. त्यानंतर IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी. मेकॅनिकलचं बघायला गेलं तर ऑटोमोबाईल, मरीन, एरोनॉटिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, बायोमेडिकल, बायोटेक्नॉलॉजी. बापरे. सो या लक्षात राहणं खूप डिफिकल्ट आहे. पण हां. या सगळ्यांना जातानाचा विचार जो आहे तो तुम्ही 12वी नंतर करू शकता, बरं कारण जाणारी एंट्रन्स एक्झाम सेम आहे. बरं. म्हणजे असं होत नाही की प्रत्येक इंजिनिअरिंगच्या स्ट्रीमला वेगवेगळी एंट्रन्स वेगवेगळी एक्झाम. एंट्रन्स आहे सो त्यामुळे 12वी नंतर तुम्ही एक्झाम एकच द्या, त्यानंतर तुम्ही मार्कांवरती किंवा त्यावेळेस असलेल्या स्कोपवरती, म्हणजे आज स्कोप AI ला आहे सपोज, 2 वर्षांनी स्कोप कुठल्या तरी वेगळ्या ब्रांचला असू शकतो. जसा मी केलं तेव्हा मेकॅनिकलला स्कोप खूप होता. करेक्ट. सो स्कोप बदलत राहतो प्रत्येक 10 वर्षांनी 15 वर्षांनी, ते एक सायकल रिपीट होतं. सो आपल्याला हाही विचार करायचा आहे की ठीक आहे, आत्ता स्कोप आहे, माझं इंजिनिअरिंग पुढच्या 6 वर्षांनी होणार आहे. 2 वर्ष 11वी 12वीचे, त्यानंतर 4 वर्षाचं इंजिनिअरिंग. मग 6 वर्षांनंतर या ब्रांचला तेवढाच स्कोप राहणार आहे का? थोडासा फ्युचरचा विचार करून इंजिनिअरिंगची ब्रांच ही निवडली गेली पाहिजे. ओके. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, इंजिनिअरिंगला जाताना नॅशनल लेवल एक्झाम ही आहे JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स. मेन्स जे क्रॅक करतात ते ॲडव्हान्सला जातात. त्यानंतर काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सच्या महत्त्वाच्या एक्झाम्स आहेत, म्हणजे बिट्स पिलानी आहे, VIT आहे, अशा काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सच्या एक्झाम्स आहेत. आणि त्यानंतर स्टेट लेवल एक्झाम्स आहेत, जशी आपली महाराष्ट्र CET आहे, ती PCM. बरं, या सगळ्या एक्झामसाठी सिलेबस कुठला आहे तर PCMचा आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. जर तुम्ही बिट्स पिलानी, VIT, JEE सारख्या एक्झाम्स देत आहे तर तुम्हाला NCERTचा सिलेबस प्रिपेअर करायचा आहे, म्हणजे CBSEचा सिलेबस प्रिपेअर करायचा आहे. ओके. तुम्ही महाराष्ट्र CET देत आहे तर तुम्हाला स्टेट बोर्डचा सिलेबस प्रिपेअर करायचा आहे. ओके. आता याच्यामध्ये डिसिजन घेणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे JEE थोडंसं जास्त पॉईंट्स आहेत ह्याच्यामध्ये. ओके, कारण इंजिनिअरिंग समजणं खूप महत्त्वाचं आहे, कारण यातच सगळ्यात जास्त चुका होतात पॅरेंट्सच्या निवडताना. कारण JEEची एक्झाम ही साधारण 13.5 लाख मुलं देतात ओके. दरवर्षी. JEE मेन्सची एक्झाम ही मागच्या वर्षीचा आकडा आहे, 50-50 हजारांनी इकडे तिकडे होत असतो. सो 13.5 लाख मुलं दरवर्षी एक्झाम देतात. त्यातले 2.5 लाख मुलं हे JEE ॲडव्हान्सला जातात, म्हणजे 11 लाख मुलं तर तिथूनच बाहेर पडले. ही ती मुलं आहेत की ज्यांना पॅरेंटनी फोर्स केला होता, ज्यांनी आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये येऊन ग्रुपमध्ये ॲडमिशन घेतलं होतं, म्हणजे ती त्या एक्झामसाठी सिरियसच नव्हती. ओके, मग जी 2.5 लाख मुलं JEE ॲडव्हान्समध्ये सिलेक्ट झाली ती सगळीच ॲडव्हान्समध्ये क्रॅक होतील का तर नाही. पहिले 5 ते 7 हजार मुलं, 8 हजार मुलं ही IIT सारख्या इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडव्हान्स देऊन जातात. ओके, म्हणजे कसं आहे की इन्स्टिट्यूटची एक लेवल ऑफ हेरार्की आहे. त्यामध्ये सगळ्यात टॉपला IIT, त्यानंतर येतं NIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्यानंतर येतं IIIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मग काही गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट्स येतात त्या राज्यांमधले. मग प्रायव्हेट इन्स्टिट्यूट लाईक मी जे मगाशी नावं घेतली, बिट्स पिलानी, VIT यासारखे इन्स्टिट्यूट्स येतात. आणि त्यानंतर येतात ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट्स इन द स्टेट्स, म्हणजे आपल्याकडे VJTI आहे, सरदार पटेल आहे, COEP आहे पुण्याला, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, वालचंद आहे, ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स येतात. त्यानंतर युनिव्हर्सिटी अंडर असलेल्या हायेस्ट इन्स्टिट्यूट्स म्हणजे विवेकानंद आहे, थडोमल साहनी आहे, मुंबईतल्या काही कॉलेजेसची नावं घेतोय, तशीच पुण्याला MIT आहे, PICT आहे. सो असे काही इन्स्टिट्यूट्स आहेत, असे बरीच आहेत, मी सगळी नावं घेणं शक्य नाही इथे. ओके, त्यानंतर मग युनिव्हर्सिटीमधले काही नॉर्मल ग्रेडचे कॉलेजेस येतात. मग ती अशी तर बऱ्याच ठिकाणी आहेत, म्हणजे ठाण्याला 3-4 कॉलेजेस आहेत, कर्जत ते CST प्रत्येक स्टेशनला जवळजवळ एक कॉलेज आहे. ओके. सो या सगळ्या इन्स्टिट्यूटला इंजिनिअरिंगला तुम्ही ॲडमिशन घेऊच शकता. ओके. मग त्याच्यात कसं असतं की JEE मेन्स आणि ॲडव्हान्स दोन्ही क्लिअर केलेले स्टुडंट्स
हे पहिले 5 ते 7,000 स्टुडंट, 8,000 स्टुडंट हे IITत जातात. त्यानंतरचे 12 ते 13,000 स्टुडंट, 14,000 स्टुडंट हे NITत जातात. त्यानंतर राहिलेले एक 8 ते 10,000 स्टुडंट हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स म्हणजे IISc किंवा IIIT इथे जातात. मग त्यानंतर जे मुलं या एक्झाम्समध्ये क्रॅक होऊ शकत नाहीत, मग ते येतात बिट्स, पिलानी, VIT यासारख्या एक्झाम्सवरती. ओके. मग एक लास्ट सेगमेंट येतो तो म्हणजे स्टेट लेवल एक्झाम्स. मग स्टेट लेवल एक्झाम्समध्ये ज्यांना चांगला स्कोर येऊ शकतो ते चांगल्या स्कोरनी VJTI, सरदार पटेल सारख्या इन्स्टिट्यूट्सला जातात. आणि मग स्टेट लेवलमध्येही ज्यांना चांगला स्कोर नाही आहे, थोडासा ॲव्हरेज स्कोर आहे, ते यासारख्या युनिव्हर्सिटी अंडर सगळ्या स्टेशन्सवरती असणाऱ्या कुठल्या ना कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेतात. याचा अर्थ इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणं सोपं आहे. इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घेणं, चांगलं कॉलेज म्हणजे कुठलं, तर जिथे प्लेसमेंट 100% आहे. तर ज्या प्लेसमेंट्स 100% असलेले कॉलेजेस आहेत त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं कठीण आहे. आणि ॲडमिशन घेणं कठीण आहे, करणं सोपं आहे. उलटी कंडिशन आहे. म्हणजे मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्ही 2 वर्षात अभ्यास करा, तुम्हाला IIT मिळेल. IIT मिळणं कठीण आहे. IITत एकदा गेलात की पुढचे 4 वर्ष सुखाचे आहेत, कारण प्रॅक्टिकल लर्निंग आहे. तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट्सवरती काम करायला मिळतं. सो तुम्हाला तिथे गेल्यानंतर 4 वर्ष कधी जातील आणि कसे जातील तुम्हाला कळणारही नाहीत. पण हेच जर तुमच्या 2 वर्षाच्या चुकांमुळे किंवा कमी अभ्यासामुळे जर तुम्हाला IIT किंवा ह्यासारखे इन्स्टिट्यूट्स नाही मिळाले किंवा चांगल्यातलं चांगलं VJTI, सरदार पटेलसारखं इन्स्टिट्यूट नाही मिळालं, तर तुम्ही कुठल्या तरी लोकल कॉलेजला इंजिनिअरिंग करताय जिथे प्लेसमेंट रेशो कमी आहे, चांगलं प्लेसमेंट नाही आहे, आणि त्यानुसार 4 वर्षाचा सिलेबस जो आहे तो त्या युनिव्हर्सिटीमध्ये पेपर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतं. म्हणजे जर तुम्हाला त्या कॉलेजला शिकवणारे प्रोफेसर नीट नसतील, शिकवणारे स्टाफ चांगला नसेल, पूर्ण शिकवलंच गेलं नाही, तरी तुम्हाला पेपर तर पूर्ण लिहायचा आहे, कारण युनिव्हर्सिटी तुमचा पेपर सेट करणार आहे. बरोबर. मग त्या केसमध्ये परत प्रॉब्लेम्स असे होतात की मग परत क्लास शोधा, वेगळा क्लास जॉईन करा, कारण मला कॉलेजमध्ये नीट शिकवलं जात नाही आहे. मग एवढा सगळा स्ट्रगल सुरू होतो 4 वर्षासाठी. बरं, हे सगळं होतं आणि त्यानंतर आपल्याला मिळतं काय, तर थेरॉटिकल नॉलेज. तुम्ही इंडस्ट्री रेडी होतच नाही. मग एवढा सगळा 4 वर्षाचा त्रास घेण्यापेक्षा 2 वर्ष तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगलं कॉलेज मिळवा. आता आपण काय करतो तर एव्हरी इयर, आता आपण 25 मार्चला, यावर्षी 25 मार्च 2026ला आपण एक एक्झाम ठेवलेली आहे. बरं. ही एक्झाम मुलं ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही देऊ शकतात. जे आपल्या जवळ आहेत, आपलं कल्याणमध्ये सेंटर आहे, तर कल्याणच्या सेंटरला येऊन मुलं जी देऊ शकतात ती इथे देतील, किंवा काही मुलं ऑनलाईनही घरी प्रेफर करू शकतील. ओके. आता या एक्झाममध्ये आपण काय करणार आहोत तर आपण मुलांना स्पष्ट सांगतो की कुठले स्टुडंट्स JEEसाठी परफेक्ट आहेत आणि कुठले स्टुडंट CET डेफिनेटली क्रॅक करतील. ओके. कारण ना एक्झाम सिलेक्ट करणं हाही एक खूप मोठा पॅटर्न आहे, कारण दोघांचं लेवल ऑफ स्टडी आणि पॅटर्न वेगळा आहे. आता JEEमध्ये 180 मिनिटामध्ये 75 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके. म्हणजे तुम्हाला जवळजवळ 2.5 मिनटं मिळाला. बरं, त्यातलंही 75 प्रश्न पूर्ण मुलं सोडवत नाहीत, कारण निगेटिव्ह मार्किंग असते. आता ही निगेटिव्ह मार्किंग काय असते तर सपोज मला 75 पैकी 50 प्रश्न आले आणि 25 प्रश्न माझे चुकले, मी अटेम्प्टच नाही केलेत तर प्रॉब्लेमच नाही आहे, म्हणजे त्याचं उत्तरच नाही लिहिलं तर तो सोडून द्या. पण ज्याचं उत्तर लिहिलं आणि ते चुकलं तर 50 प्रश्न बरोबर आलेल्याचे मला मार्क मिळणारच आहेत. पण जे चुकलेले 25 प्रश्न आहेत त्याचे वजा 25 होणार आहेत. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाचा वजा 1 मार्क होतो. मग मुलं काय करतात, विचार करून उत्तर लिहितात आणि जर येत नसेल तर सोडून देतात. तसा प्रकार CETला होत नाही. CETला निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे पेपर पूर्ण सोडवून येतात. येतोय न येतोय त्याने काही फरक पडत नाही. मग मुलांना तिथे असं होतं की जे न येणारे 10 प्रश्न आहेत ते जस्ट लिहून आल्यामुळे 2-3 बरोबर आले कदाचित ऑप्शन, तर ते मार्क मिळालेच आहेत. ओके. पण प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा आपण एखाद्या स्टुडंटला JEEसाठी क्लास लावतो तेव्हा तो JEEच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, JEEच्या माइंडसेटनी पेपर सॉल्व्ह करतो 2 वर्ष. म्हणजे त्याला वेळ देऊन पेपर सॉल्व्ह करायची सवय लागलेली असते. आणि जेव्हा तो CETला फेस करतो तेव्हा CETला मात्र 180 मिनिटात 150 प्रश्न आहेत. मगाशी पण एकदा सांगितलं, बरोबर. PCB ग्रुपचे 200 आहेत आणि PCM ग्रुपचे 150 आहेत. बरोबर. सो 150 प्रश्न मला 180 मिनिटातच सोडवायचे आहेत. म्हणजे JEEपेक्षा डबल प्रश्न सोडवायचे आहेत. आता हे तर कन्फर्म आहे की JEEपेक्षा डबल प्रश्न दिलेत म्हणजे डिफिकल्टी लेवल कमी असणार आहे. पण मुलांची सवय JEEची असल्यामुळे मुलं त्याचा विचार जास्त करतात, एखाद्या सोप्या प्रश्नालाही जास्त वेळ देतात आणि त्यावेळेस त्यांच्या 150 पैकी 100 किंवा 120च प्रश्न सॉल्व्ह होतात. शेवटचे 25-30 प्रश्न राहून गेले असं बऱ्याच वेळा होतं. ओके. आणि मग या केसमध्ये म्हणून मी आधीच सांगतो की तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा लागेल. मी तुम्हाला 25 मार्चला आपण जी एंट्रन्स एक्झाम घेणार आहोत त्यामध्ये स्पष्ट सांगेन की तुमचा स्टुडंट
हा JEE कॅपेबल आहे की नाही आहे. कारण बरोबर. शेवटी JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स दिल्यानंतर पहिल्या 30,000 ते 40,000 मुलांनाच चांगलं कॉलेज मिळणार आहे. Correct. शेवटी तुम्हाला युनिव्हर्सिटी कॉलेजवर यायचंच आहे. मग ते तर आपण मग- CET देऊन पण येऊ शकतो. एक्झॅक्टली. आणि मग CET जर सोपी आहे आणि माझ्याकडे अशा काही प्रूव्हन मेथड्स आहेत की ज्याच्यात तुम्ही CETमध्ये 95% अँड अबाव मार्क्स सहज काढू शकता. मी जेवढं सांगतोय तेवढं करा, तुम्हाला 95%च्या वरती मार्क पर्सेंटाईलच्या वरती मार्क डेफिनाईट मिळतील. आणि प्लस जो स्टुडंट माझ्याकडे CETसाठी येणार आहे त्या CETच्या स्टुडंटला पुढे जाऊन इंजिनिअरिंगच्या चांगल्या कॉलेजला, ज्या कॉलेजला प्लेसमेंट आहे, प्लेसमेंट गॅरंटीड आहे, अशा कॉलेजला विदाऊट डोनेशन, उलट जी इंजिनिअरिंगची फीज आहे तीसुद्धा अर्ध्यापेक्षा कमी लागेल. बरोबर. म्हणजे आज असं होतं आहे की लोक क्लासेससाठी लाखो भरत आहेत, मग डोनेशनसाठी लाखो भरत आहेत आणि मग कॉलेज घेत आहेत. त्यापेक्षा क्लासेसही लाखो वाचतील. कारण आपण विधान फाउंडेशन रन करतो आहे, त्यामुळे Okay. विधान फाउंडेशन अंडर आपण ठराविक काही मुलं घेणार आहोत आणि त्या मुलांची फीज ही आपण इतर मार्केटपेक्षा फार कमी ठेवतो आहे ओके. ऑफलाईन टीचिंगमध्ये. आणि त्या मुलांना त्या पद्धतीने शिकवून त्यानंतरची ही गॅरंटी असणार आहे, कारण मी स्वतः पूर्ण ॲडमिशन प्रोसेस करून देतो. त्यामुळे ही गॅरंटी असणार आहे की CETच्या बेसिसवर तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज, ज्या कॉलेजला प्लेसमेंट चांगल्या आहेत, रेशो प्लेसमेंटचं चांगलं आहे, प्लस फीज तुम्हाला अर्ध्यापेक्षा कमी लागेल कॉलेजची. म्हणजे इंजिनिअरिंगला सुद्धा तुमचे लाखो वाचतील. म्हणजे Great. 11-12ला तर वाचतील, प्लस इंजिनिअरिंगलाही वाचतील. आणि 25 मार्चच्या एक्झाममध्ये मला ज्यांचं कॅलिबर असं वाटेल की जे JEE करू शकतायत अशा 20 मुलांची मी एक स्पेशल बॅच करणार आहे की जी Okay. मुलं मेन्स आणि ॲडव्हान्स हे डेफिनेटली क्लिअर करतील आणि मेन्स आणि ॲडव्हान्स क्लिअर करून ते IIT, NIT, IIIT सारख्या चांगल्याच इन्स्टिट्यूट्समध्ये जातील, याचीही आपली गॅरंटी असणार आहे. पण मी ज्यांना सिलेक्ट करेन त्यांनाच. बाकी कधी कधी पॅरेंट म्हणतात की नाही तुम्ही घ्या, तो करेल. सो त्या केसमध्ये अशा पॅरेंटना आपण JEEच्या बॅचमध्ये घेणार नाही आहोत. ते कुठल्याही इतर क्लासेसला जाऊन जॉईन करू शकतील. 2 वर्षानंतर ते मला भेटतील तेव्हा ते मला तेच सांगतील जे मी त्यांना आत्ता सांगितलेलं आहे. ओके. सो या पद्धतीने एकदम क्लिअर आपण पॅरेंट्सशी कन्व्हर्सेट करणार आहोत. कुठेही मिसगाईड करायचा प्रयत्न करणार नाही आहोत. आणि आज अशी कंडिशन आहे की 11वी-12वी नंतर स्टुडंट म्हणजे 11वी-12वीच्या फीजमुळे काही स्टुडंट 11वी-12वी सायन्सला जात नाहीत आणि जे स्टुडंट जात आहेत ते खूप फीज भरत आहेत पण त्याचे त्यांना रिझल्ट्स मिळत नाही आहेत. ओके. सो हे कुठेही विधान फाउंडेशनतर्फे होऊ नये किंवा ह्या मिसगायडिंगला थांबवण्याचं काम विधान फाउंडेशन करत आहे. ओके. म्हणजे सर तुम्ही खूप क्लिअर पालकांना सांगणार आहात की तुमचा मुलगा कशामध्ये परफेक्टली फिट बसतोय. परफेक्ट. आणि ह्याच्यावरनं आपल्याला 2 गोष्टी क्लिअर होतील की तो JEE नीट देणार आहे किंवा नाही देणार आहे, किंवा तो CETसाठी Correct. अप्लाय करू शकेल. सो आपल्याला या एंट्रन्स एक्झामवरनं हे निश्चित समजेल आणि जे आपण पालकांना याबद्दल व्यवस्थित माहिती आपण देऊ शकतो. ॲक्च्युली CET जर स्टुडंट करणार असेल तर त्याकडनं ते करून घेणं आणि त्याच्या काही प्रूव्हन मेथड्स आपल्याकडे आहेत. म्हणजे जरी तो स्टुडंट तेवढा टॅलेंटेड नसेल, हां. तेवढा अभ्यास करणारा नसेल, तरीही तो CETमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो ओके. आणि त्याला त्या थ्रू ॲडमिशन घेऊन मी देऊ शकतो. या पद्धतीने आपल्याकडे काही प्रूव्हन मेथड्स आहेत. बरोबर. JEE आणि NEET या CBSE पॅटर्नच्या एक्झाम्स आहेत आणि त्यात हायेस्ट इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेताना तुम्हाला मार्कच हवेत. मग तिथे मात्र आपण स्पष्ट पॅरेंटना सांगतो की त्याच्या पेपर सॉल्विंगवरून किंवा त्याच्या नॉलेजवरून मला असं वाटतं आहे की तो नीटमध्ये ह्या स्कोरला जाऊ शकेल, पण तो नीट या लेवलच्या पुढे जाणं थोडंसं मला कठीण वाटतं आहे. सो आपण नीट जर करायचं असेल तर करूया, पण फोकस हा थोडासा वेगळा ठेवूया. ओके. JEE करायचं असेल तर मात्र तुम्हाला या सेगमेंटमध्ये तो बसत नाही आहे. सो तुम्ही JEEचा विचार सोडा, इंजिनिअरिंगला जाऊ शकता. हो. तुम्ही CET through थ्रू तुम्ही- किंवा इतर काही एक्झाम्स आहेत त्या थ्रू तुम्ही चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला एंटर होऊ शकता. उगाच मुलाला JEEचं फ्रस्ट्रेशन देऊन पुढच्या 6 महिन्यात काय होईल, तुमची एखाद्या क्लासेसला लाखोनी फीस तर जाईलच, कारण बरेच ब्रँड असे आहेत की जे पहिल्या 6 ते 8 महिन्यात पूर्ण फी कव्हर करतात. करेक्ट. आणि त्यानंतर 6-8 महिन्यांनी मुलांना कळतं की ह्यातलं मला काहीच कळत नाही, पूर्ण डोक्यावरून जात आहे, जे मी तुम्हाला मार्चमध्ये सांगत होतो. आणि बरोबर. मग 8 महिन्यात तुमचं फीसचंही नुकसान झालं, प्लस मुलाला जे एक न्यूनगंड निर्माण झाला, मुलाला एक इन्फेरियर कॉम्प्लेक्स निर्माण झाला की मला आता हे जमणारच नाही आहे. बरोबर. आणि मग त्यामुळे तो परत 12वीला रिटर्न येणं किंवा 12वीला परत तो अभ्यासाला लागणं हे फार कठीण होऊन जातं. त्यापेक्षा त्याला तो अभ्यास द्या जो त्याला जमतोय, तो 2 वर्ष परफेक्ट करेल. परफेक्टली करेल. येस. सो थोडंसं इझी चूज करून, म्हणजे इझी वे चूज करून आपण
चांगल्यातलं चांगलं कॉलेज मिळवू शकतो. Yes. मार्क आपल्याला चांगले मिळतील, प्लस ही जी सगळी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याही आपल्या वाचतील, म्हणजे जो मनस्ताप होणार आहे पॅरेंटना correct, तोही correct, वाचेल. correct. कारण दरवर्षी आपण असे भरपूर स्टुडंट बघतो की मार्कनंतर मग थोडेसे कमी मिळतात, मग ती धावाधाव होते कुठे ॲडमिशन घ्यायची, कसं करायचं. सर आजकाल ना सर प्रत्येक ठिकाणी क्लासेस आहेत. करेक्ट. म्हणजे प्रत्येक गल्लीबोळात आपण बघतो की 11-12 सायन्स बोर्ड दिसतो आपल्याला. Perfect. ओके, सो काही ब्रँडेड इन्स्टिट्यूट आहेत. मला या निमित्ताने तुम्हाला हे सांगायचं आहे की परवा एक रिक्षेवाले दादा मला भेटले. ते मला म्हणाले माझ्या मुलाने आता 10वीची एक्झाम दिली आहे, म्हणजे त्यांचं बोलणं सुरू होतं. तर त्याला ना ती जी एक्झाम द्यायची आहे. म्हणजे त्यांना ती JEE आहे हे सुद्धा माहीत नाही आहे, पण कुठेतरी मित्र म्हणत आहेत किंवा मुलांनी ठरवलं आहे की मला एक हे इन्स्टिट्यूट लावायचं आहे. म्हणजे पालकांना यातलं काहीच खरं तर माहिती नाही आहे. करेक्ट. तर कशा पद्धतीने मुलांनी इन्स्टिट्यूट म्हणा किंवा कशा पद्धतीने निवडावं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की कोणीतरी काहीतरी ठरवतं आहे म्हणून मी ठरवलं आहे असं न होता हा विचार पालकांनी आणि मुलांनी कसा करावा की मी कुठलं इन्स्टिट्यूट निवडावं किंवा कशा पद्धतीने मी पुढे प्रोसीड करावं. सो याबद्दल सांगा ना. बेसिकली 11वी-12वीसाठी मला इन्स्टिट्यूट निवडताना बऱ्याच वेळा ना मुलांकडनं किंवा पॅरेंटकडनं काही चुकीच्या गोष्टींवरती एम्फसाईज केलं जातं. ओके. म्हणजे त्या क्लासच्या बॅनरवरती चांगले फोटो आहेत, म्हणजे रँकिंग्ज आहेत, ओके, म्हणून तिथे क्लास लावला जातो. किंवा ते कॉलेजचा तेव्हा त्या क्लासेसचा प्रिमायसेस खूप चांगला आहे म्हणून तो क्लास लावला जातो. बरोबर. किंवा दाखवताना जी टीचिंग टीम आहे, फॅकल्टीज आहेत, त्या IITians आहेत म्हणून तो क्लास लावला जातो. पण खरंच त्या IITian फॅकल्टीज तिकडे जर असतील आणि त्या IITian फॅकल्टीज तिकडे जर फुल टाईम असतील तर ऑफकोर्स आहे की एखादा माणूस जर IITमधून पासआउट होतो आहे तर त्याचं पॅकेज किंवा त्याचं जे प्रोफेशनल म्हणजे काय म्हणतो त्याला आपण सॅलरीचे एक्सपेक्टेशन्स आहेत ते किती असले पाहिजेत जर तो IITतून केला आहे. आणि त्याला जर एखादा क्लास हायर करतो आहे मग त्याला ते सगळं परवडण्यासाठी त्याला बेसिक फीज किती ठेवली पाहिजे. बरोबर. मग ती फीज जर ते जास्त ठेवतायत तर मग ते आपल्याला परवडत आहे का. बरं, प्रत्येक IITianला ते तुम्हाला नॉलेज डिलिव्हर करता येईलच, त्याला खूप नॉलेज आहे, पण ते तुम्हाला डिलिव्हर करता येईलच असं नाही. तो कुठेतरी जेव्हा शिकला होता तेव्हा तो प्रोफेसर IITian असेलच असं नाही, पण तो नॉलेज देण्यामध्ये खूप चांगला होता म्हणून तो IITत गेला किंवा तो स्टुडंट IITian होऊ शकला. ओके. दुसरी गोष्ट, त्या क्लासच्या रिझल्ट्सच्या बोर्ड्सवरती जे रिझल्ट्स आहेत ते खरंच त्या ब्रांचचे आहेत का. ओके. आणि कधी असं बऱ्याच वेळा होतं की ओव्हरऑल पॅन इंडिया ब्रांचेस असतात त्यामुळे रिझल्ट ओव्हरऑल लावला जातो पण त्या शहराचा किंवा त्या भागाचा कुठलाही रिझल्ट नसतो. मग त्या केसमध्ये असं होऊ शकतं की आपण ते रिझल्ट बघून तिथे गेलो आहे पण आपल्याला जो एक्सपेक्टेड रिझल्ट आहे तो मिळालाच नाही. बरोबर. सो आपल्याला मेंटरशिप ही खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एज्युकेशन, टीचिंग, प्रिमायसेस, एव्हरीथिंग इज गुड, नो प्रॉब्लेम, बट तुम्हाला त्या बाबतीत गाईड करणारा मेंटर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या मुलाला प्रत्येक पॉईंटला एक्सप्लेन करणारा, प्रत्येक पॉईंटला चेंजेस काय करायचे ते सांगणारा, एक सिस्टीम फॉलो करण्यापेक्षा त्या मुलासाठी एक नवीन सिस्टीम तयार करणारा हा इन्स्टिट्यूट, अशा प्रकारचा माणूस आणि अशा प्रकारचं इन्स्टिट्यूट असणं गरजेचं आहे जे आपण करतो. म्हणजे आपण विधान फाउंडेशनमध्ये प्रत्येक स्टुडंटकडे वेगळ्या पद्धतीने बघतो. म्हणजे कधी पॅरेंट्स असं म्हणणं असतं की तुम्ही या स्टुडंटला JEE का नाही शिकवलं किंवा तुम्ही या स्टुडंटला या लेवलला का नाही शिकवलं, हे क्वेश्चन्स का नाही करून घेतलेत. पण तो मुलगाच ते करणारा नव्हता हे त्या मुलाला बरोबर माहिती असतं. बरोबर. मग मी त्या पॅरेंटना, मुलांना समोर बसवतो, त्यांना समोरासमोर सांगतो की कशा पद्धतीने आपण प्रिपेअर करून घेतलं आहे. कारण आपला मागच्या वर्षीचा सुद्धा ॲडमिशनचा रेट हा 100% होता. म्हणजे माझ्याकडे आलेला प्रत्येक स्टुडंट जो इंजिनिअरिंगसाठी आला त्याला आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन करून दिलं, जो फार्मसीसाठी आला त्याला फार्मसीला ॲडमिशन करून दिलं. ओके. मग हे का करू शकलो, कारण आपण त्या प्रत्येक मुलाला त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार टार्गेट दिलं होतं आणि त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार, त्या टार्गेटनुसार त्या मुलाने स्कोअर केला. कधी फक्त पॅरेंटचे एक्सपेक्टेशन जास्त असतात मुलाकडनं, पण मुलगा तेवढं करणारा नसतो म्हणून कधी पॅरेंट नाराज होतात. पण आपण त्या पॅरेंटना आणि स्टुडंटना प्रॉपर त्या वेळी एक्सप्लेन करतो, त्यामुळे पॅरेंटचा विश्वास आपल्यावर आजपर्यंत आहे.
हेच आपल्याला बघितलं पाहिजे की अभ्यास तर करायचाच आहे, त्याचा एक सिस्टीम असली पाहिजे, 2 वर्षाचं प्रॉपर बॅच असली पाहिजे. कधी कधी बऱ्याच क्लासेसला JEE, नीट, CET या बॅचची मुलं एकाच वर्गात बसतात. ओके. मग तिथे तुम्हाला प्रॉपर नॉलेज डिलिव्हर करणं डिफिकल्ट जातं. मग त्या केसमध्ये वेगवेगळ्या बॅचेस असणं आणि त्या बॅचेसला त्याच पद्धतीने त्याच शिक्षकांनी शिकवणं खूप इम्पॉर्टंट आहे. JEEचा शिकवण्याचा पॅटर्न वेगळा आहे, त्याच्यात कन्सेप्च्युअल लर्निंग आहे, न्यूमरिकल्स आहे, डीप थिंकिंग आहे. मेडिकलचा पॅटर्न वेगळा आहे, त्यामध्ये थेरॉटिकल पॅटर्न जास्त आहे, थेअरी जास्त आहे, मुलं वाचून अभ्यास करू शकतात. ओके. आणि हेच CETमध्ये तुम्हाला बोर्डचा अभ्यास किती चांगला येतो आहे, म्हणजे तुम्ही बोर्डचे पर्सेंटेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द CETचे पर्सेंटाईल. ओके. सो बोर्डमध्ये किती पर्सेंटाईल आहेत त्यानुसार तुम्हाला CETमध्ये पर्सेंटाईल मिळतात. ओके. सो हा सगळा पॅटर्न अभ्यास करताना आपण मुलांना त्या पद्धतीने गाईड करतो, त्या बॅचेसमध्ये त्यांना बसवतो ओके. आणि त्यांच्या रिझल्टची आपण गॅरंटी घेतो. ओके. CETच्या मुलांना तर आपण गॅरंटेडली सांगतो की तुम्ही डोळे झाकून आपल्याकडे या, आपण CETमध्ये तुम्हाला 100% सक्सेस देऊ शकतो. ओके. असं आहे. सर, हे बरेच जे ब्रँडेड इन्स्टिट्यूट आहेत जे कोटावरून आता आपल्या इथे आलेले आहेत, त्यांच्याबद्दल पालकांना फार कुतूहल असतं. तर हे जे ब्रँड आहेत, ह्यांची सिस्टीम जरी खूप छान जरी असली तरी कधी कधी आपली मुलं तिथे फिट बसत नाहीत. तर त्यांचा पॅटर्न आणि आपल्या इथला पॅटर्न हा मॅच होत नाही असं मला वाटतं. तर त्याबद्दल सांगा ना जरा. करेक्ट प्रश्न आहे. ॲक्च्युली कोटा किंवा बाहेरून म्हणजे दिल्लीहून बरेच ब्रँड आपल्याकडे आता आलेले आहेत 11-12 सायन्ससाठी. कारण जेव्हापासून JEE, नीट ह्या एक्झाम्स कंपल्सरी झाल्या आणि याचं प्रस्त वाढत गेलं, त्यानुसार ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट्सनी प्रत्येक राज्यामध्ये आपल्या ब्रांचेस ओपन केल्या आहेत. आणि त्यांना सोपं जातं की JEE, नीट, कारण पॅन इंडिया सिलेबस असल्यामुळे पॅन इंडिया शिकवणं, सेम सिलेबस शिकवणं आणि सेम वेळेत तो कंप्लीट करणं. मग त्या सिस्टीममध्ये स्टुडंट फिट बसतोय न बसतोय हे बघणं हे त्यांचं काम नाही आहे. सो त्या पद्धतीने ते कंप्लीट करतात. पण पॅरेंटची चूक काय होते यामध्ये की स्टुडंट किंवा पॅरेंट आहे ना, हे नावाच्या मागे जातात, ब्रँडच्या मागे जातात, त्यामागे त्यांचा जो कन्सेप्ट तिकडे चालला आहे तो फॉलो करत नाहीत. म्हणजे जर तुम्ही कोटाला कधी गेलात तर तुम्हाला कळेल की तिथे 2 बॅचेस चालतात. त्यातली एक बॅच अशी आहे की जी 5 वर्षाची आहे. 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी 5 वर्ष मुलगा तिथे राहतो आणि तो 11वी 12वीच्या या एंट्रन्स एक्झामसाठी प्रिपेअर करतो आहे. सो ज्यावेळेस 5 वर्ष मुलगा प्रिपेअर करतो त्यावेळेस त्याच्या पहिल्या 4 वर्षामध्ये पूर्ण सिलेबस झालेला असतो आणि शेवटचा 1 वर्ष हा तो तिथे रिव्हिजन करतो. त्यानंतर अशी एक बॅच तिथे चालते जिथे त्यांच्याकडे 11वी 12वी याला ते स्कूलिंग म्हणतात, हायस्कूल चालतं, तिथे कॉलेज नाही आहे. सो 11वी 12वी पहिले मुलगा एक तर कोटा किंवा दिल्ली असल्यामुळे तिथे CBSE पॅटर्नच आहे, त्यामुळे 11वी 12वीला मुलगा हा CBSE पॅटर्ननीच अभ्यास करतो. आणि अभ्यास झाल्यानंतर 12वी बोर्डाची पेपर झाल्यानंतर म्हणजे त्याचा CBSE पॅटर्नचा कन्सेप्च्युअल अभ्यास झालेला आहे, त्याने बोर्डाचा पेपर दिलेला आहे. मग तो 1 वर्ष बसून फक्त न्यूमरिकल आणि त्याचे क्वेश्चन जे आहेत PYQ म्हणा किंवा क्वेश्चन टॉपिक वाईज जे क्वेश्चन आहेत त्याची प्रॅक्टिस करतो आणि मग एक्झाम देतो. म्हणजे 3 वर्षाचा कोर्स हा तो करतो. 11वी 12वी बोर्ड आणि त्यानंतर 1 वर्ष एंट्रन्स. तुम्ही कुठल्याही टॉपर स्टुडंटचं JEE किंवा नीटमधल्या वय जर चेक केलं तर तुम्हाला त्यांच्या त्या वया किंवा बॉर्न इयरवरून कळेल की तुमच्यापेक्षा तुमचा मुलगा जेव्हा 12वी देणार आहे त्यापेक्षा त्या क्लिअर केलेल्या मुलाचं वय 1 किंवा 2 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे ते रिपीट करतात किंवा त्यांच्या त्या सिस्टीममध्येच 3 वर्षाचा कोर्स आहे की बरोबर. 11वी 12वी आणि मग 1 वर्ष एंट्रन्स. पण आपल्या इथे असं दिसत नाही. आपल्या इथे काय होतं की महाराष्ट्रीयन क्राऊड असा आहे की 1 वर्ष बापरे 1 वर्ष वाया गेलं, तुमच्याबरोबरचे मुलं तुमच्या पुढे निघून गेले. आणि ही जी मेंटॅलिटी आहे ना, या मेंटॅलिटीमुळे 12वी नंतर लगेचच एंट्रन्स देणं आणि जर त्या एंट्रन्समध्ये मार्क नाही मिळाले तर तुमचा गोल चेंज करणं, हे मेजॉरिटी स्टुडंट्स बरोबर होतं. ओके. तुम्ही त्यांना व्यवस्थित वेळ देणं, त्यांनी 11वी 12वीवर फोकस करू देत, 11वी 12वी चांगल्या मार्कांनी पास होऊ देत आणि मग त्यांना 1 वर्ष द्या. त्या 1 वर्षामध्ये ते लोक JEE किंवा नीटचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने करतील. सो हे 3 वर्ष जर तुम्ही त्यांना प्रॉपरली दिलेत तर तुम्हाला सोपं जाईल. किंवा या 2 वर्षामध्ये जर प्रिपेअर करायचं असेल तर त्यासाठी योग्य मार्ग असा आहे की तुम्ही इंटिग्रेटेड घ्या. म्हणजे 11वी 12वी स्टेट बोर्ड असल्यामुळे तुम्हाला त्याचा लोड येत नाही, मग तुम्हाला 2 वर्ष पूर्ण मिळतात नीट किंवा JEE प्रिपेअर करायला. पण तरी सर, बोर्डाचा अभ्यास आणि एंट्रन्स एक्झाम एकत्र करणं तसं डिफिकल्ट म्हणजे नाही, म्हणूनच स्टेट बोर्ड. ओके. CBSE पॅटर्नमध्ये गेलात म्हणजे जी आत्ता मुलं CBSE किंवा ICSEला आहेत आणि त्यांना त्यांचा CBSE किंवा ICSE पॅटर्नच 11वी 12वीला कंटिन्यू करायचा आहे, मग मात्र त्यांच्यासाठी JEE नीट क्लिअर करणं थोडं डिफिकल्ट जाईल.
किंवा त्या मुलांवरती खूप जास्त बर्डन येईल. Burden. मग त्यांनी 1 वर्ष एक्स्ट्रा देणं गरजेचं आहे. आणि हेच स्टेट बोर्डला जेव्हा स्टुडंट आहे तेव्हा स्टेट बोर्डमध्ये कसं होतं की त्यांना बोर्डच्या एक्झामचा लोड थोडासा कमी आहे. थोडासा कमी येतो. त्यामुळे त्यांनी मग 2 वर्ष पूर्ण JEE नीटने प्रिपेअर करावं. बोर्ड सायमल्टेनियसली शिकवणारा क्लास बरोबर पाहिजे, जो बोर्ड्सला आणि नीट किंवा JEEच्या सिलेबसला योग्य मर्जिंग करून चालतो आहे. आणि तो त्या पद्धतीने त्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चन देणं, त्यांना बोर्ड्समध्ये योग्य मार्क कसे येतील ह्याच्याकडे बघणं, प्लस एंट्रन्समध्ये JEE नीटसारख्या एंट्रन्समध्येही योग्य स्कोर होईल ह्याची व्यवस्थित सांगड घालणं, या पद्धतीने तो करेल, जे आपलं विधान फाउंडेशन गेले कित्येक वर्ष करत आहे. सर पण तुम्ही आत्ता खूप छान माहिती देतच आहात, पण आपण ज्या पद्धतीने आता मुलांकडे बघतोय की सुरुवातीला 10वीला मुलांना पर्सेंटेज मिळतात, त्याला जसं तुम्ही म्हणालात तसं मॅथ्स सायन्समध्ये पण आवड असते, त्यानुसार तो सायन्स फील्ड चूज करतो, त्यानंतर आवडते सब्जेक्ट तो निवडतो, आणि ठीक आहे बाबा CET तर CET, मी CET निवडतोय, तरीसुद्धा इतका सोपा अभ्यासक्रम असतानासुद्धा मुलांना बोर्डातसुद्धा मार्क, म्हणजे ज्या मुलाला 90-92% बोर्डाला 10वीला मिळतात त्याचे मार्क 54-52%. सो हे कुठेतरी गेले कित्येक वर्ष, म्हणजे आणि आता हे जास्त झालं आहे. म्हणजे आधी इतकी परिस्थिती नव्हती, पण गेली कोविड नंतर आपण असं म्हणूयात की हे पर्सेंटेज लिटरली, ज्याला 92% 10वीला आहेत त्याचे पर्सेंटेज अक्षरशः 54%, 52%, म्हणजे 30-30 मार्क कॉलेज इंटरनलचे देऊन, कारण मुलं इंटिग्रेटेडला आहेत त्यामुळे इंटरनलचे मार्क कॉलेज पूर्ण देतं, आणि मुलाला रिटर्नमध्ये 70पैकी 5, 38 मार्क, म्हणजे 70पैकी 38 मार्क, ही कंडिशन आहे. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे ह्यावरती मला बोलायचंच होतं. ॲक्च्युली काय होतं की स्टेट बोर्डचे जे स्टुडंट आहेत, आता आपले मॅक्झिमम महाराष्ट्रातले जे मुलं आहेत ते स्टेट बोर्डला आहेत. स्टेट बोर्डला 10वीचा पेपर देताना आणि 12वीचा पेपर देताना यामध्ये जी सगळ्यात मोठी तफावत आहे, ह्यावरती पॅरेंट आणि स्टुडंटचं लक्षच नाही आहे. ओके. आणि ते डायरेक्ट लक्षात येतं त्यांना एक्झाम पेपर दिल्यानंतर. म्हणजे मी हे प्रत्येक माझ्या स्टुडंटला किंवा माझ्याकडे काउन्सिलिंगला येणाऱ्या पॅरेंटना सांगतो, 10वीचा पेपर हा तुम्ही मॅथ्सचा पेपर 40 मार्काचा लिहिता 2 तासामध्ये, अल्जेब्राचा पेपर, जॉमेट्रीचा पेपरही 40 मार्काचा 2 तासात लिहिता, म्हणजे तुम्हाला 40 + 40 80 मार्कासाठी 4 तास मिळाले. हा पहिला पॉईंट. दुसरं, तो 40 मार्काचा जो पेपर आहे तो ॲक्च्युअलमध्ये आला होता 56 मार्काचा. मग 56पैकी तुम्ही, म्हणजे ऑप्शन सकट तो 56 मार्काचा आला होता, त्याच्यात तुम्ही 40 मार्काचा पेपर लिहिलात, म्हणजे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये पेपर 80%च लिहिला आहे. 56पैकी 40, इट इज 80% अराउंड मार्क्स आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला जर मार्क दिसताना 90% दिसत आहेत, तुम्ही तो पेपर लिहिलेला 70%चाच आहे. ओके. हा एक पॉईंट झाला. मग जेव्हा 12वीला मुलगा येतो तेव्हा कुठल्याही CETच्या पेपरमध्ये किंवा JEEच्या पेपरमध्ये ऑप्शन नाही आहेत, तुम्हाला सगळा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे एखादा प्रश्न आला नाही तर ते मार्क गेले. दुसरी गोष्ट अजून, 12वीचा पेपर लिहिताना तुम्ही जसं विचारलं की मार्क कमी का होतात, तर 12वीचे मार्क कमी होण्यामागचं कारण, तुम्हाला 80 मार्काचा पेपर 3 तासात लिहायचा आहे, सो तुमचा 1 तास कमी झाला. बरं, मार्क प्लस सिलेबस वाढला, कारण 80 मार्काचा टोटल पेपर लिहायचा आहे. म्हणजे मॅथ्स 1 मॅथ्स 2 टोटल मिळून 15 धडे तुम्हाला लिहायचे आहेत, जे तुम्ही इथे 7 धडे अल्जेब्राचे वेगळे आणि 6 धडे जॉमेट्रीचे वेगळ्या दिवशी लिहिले होते. म्हणजे सिलेबस अर्धा प्रिपेअर केला, त्यात वेळ तुम्हाला जास्त मिळाला. या सगळ्या गोष्टींना जेव्हा कंबाईन करतो ना, आणि त्यात दुसरी गोष्ट, 11वी-12वीमध्ये मुलांना हा पूर्ण पेपर लिहायचा अनुभवच नसतो. तो डायरेक्ट येतो कधी 12वीच्या प्रिलिम्समध्ये किंवा 12वीच्या शेवटी. मग त्यामध्ये मुलं कोपअपच नाही करू शकत, कारण त्यांना तो वेळ मॅनेज करणं पण जमत नाही आणि सिलेबसही मॅनेज करणं जमत नाही. सो एक तर सिलेबस वाढला, वेळ कमी झाला, आणि या सगळ्याचा रिझल्ट म्हणून जिथे मुलांना 90 ते 92% होते तिथे त्यांचे 20% कमी झाले. सो मी मुलांना हे पहिल्या दिवसापासून सांगतो, 11वीपासून, की तुम्हाला जो काही सब्जेक्ट करायचा आहे, टॉपिक करायचा आहे, तो पूर्ण करायचा आहे, कुठेही ऑप्शनला टाकायचं नाही आहे, कारण त्याचा पुढे जाऊन फरक होणार. आणि पेपर लिहिताना आपल्याला स्पीड ठेवायचा आहे कंपल्सरी, तेव्हाच तो पेपर पूर्ण होईल, अदरवाईज पेपर पूर्ण होणार नाही. सर, इन जनरल जसं आपण म्हटलं की मार्क कमी होतात, बरोबर आहे, बाकीचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत मेन 12th 11वी-12वी सायन्समध्ये? कारण इतका मोठा अभ्यास, प्लस आपल्याला 10वीला कसं असतं सर, एकच एक्झाम असते, 10वी बोर्ड, 12वीला आपल्याला बोर्ड्स प्लस एनी वन एंट्रन्स एक्झाम. सो काय काय प्रॉब्लेम्स मुलांना आणि पालकांना फेस करायला लागतात या 2 वर्षात, की जेणेकरून मला आता सायन्स घ्यायची माझी इच्छा आहे,
तर या गोष्टी मला प्रकर्षाने टाळायच्या आहेत, म्हणजे मी 11वी-12वी सायन्समध्ये खूप उत्तम यश मला मिळू शकेल. सगळ्यात पहिला पॉईंट, 11वी-12वी सायन्स जर मला घ्यायचं आहे तर मला अभ्यासाच्या तयारीने यायचं आहे. ओके. ओके, म्हणजे मी कुठेही अभ्यासाला एक्सक्यूज नाही देऊ शकत. हा पहिला पॉईंट. मग ते तुम्ही CET करा, JEE करा, नीट, नाटा, NDA, एनी टाईप ऑफ एंट्रन्स एक्झाम, बट तुम्हाला अभ्यास करायचा आहे. किंवा मला जर समजा प्लेन सायन्स जरी करायचंय तरी मला तरी अभ्यास अभ्यास तर आहे. करायचाच आहे कंपल्सरी. ओके, हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट असा आहे की जेव्हा तुम्हाला 11th-12th सायन्सला तुम्ही येता, ओके, त्यावेळेस काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं 10वी नंतर बऱ्याच वेळा या 16 ते 18 या वयामध्ये ना मुलं आणि मुलींमध्ये बरेचसे हार्मोनल चेंजेस होतात. सो त्या प्रॉब्लेम्समुळे मुलांना डिस्ट्रॅक्शन्स होणं, त्यानंतर बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी मुलांना कळायला सुरुवात, म्हणजे 10वीपर्यंत जो मुलगा युनिफॉर्ममध्ये असतो तो अचानक युनिफॉर्म गेल्यामुळे तो फ्री त्याला वाटायला लागतं. आणि हे 2 वर्ष असे आहेत ना की ज्यामध्ये मुलं सिच्युएशनल डिसिजन्स घेतात. म्हणजे काही सिच्युएशनला ते लहान असतात, काही सिच्युएशनला त्यांना ते स्वतःला मोठे समजतात. सो या सिच्युएशनल डिसिजन्समुळे 11वी-12वीला बरेच प्रॉब्लेम्स येतात. आणि मी असे बरेच स्टुडंट्स बघितले आहेत की ज्यांना याच 2 वर्षांमध्ये बरीचशी व्यसनं लागलेली आहेत. याच 2 वर्षांमध्ये मोबाईलचं ॲडिक्शन आहे. म्हणजे बरेच पॅरेंट माझ्याकडे घेऊन येतात, सर अभ्यास जाऊ देत राहू देत पण ह्याचा मोबाईल सोडवा तुम्ही. म्हणजे पॅरेंटचे प्रॉब्लेम्स कधी कधी अशा लेवलला येऊन थांबतात की याने थोडे अभ्यास नाही केला चालेल, 2% कमी चालतील, पण ह्या सगळ्या गोष्टी सर थांबवा, ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या तर बरं पडेल, नाही तर हा हातातून जाईल. ओके. आणि याच 2 वर्षात होतात. नंतर एकदा डिग्रीला गेल्यानंतर मुलगा मॅच्युअर झालेला असतो, मुलगी मॅच्युअर झालेली असते. 10वीपर्यंत ते आपल्या हातात असतात, धाकात असतात. सो या 2 वर्षात हे जे सगळे डिस्ट्रॅक्शन्स आहेत आणि प्लस त्यांना कुठल्याही कॉम्पिटिशनचा अवेअरनेसच नसतो. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो की 10वीला मला स्वतःला 88 म्हणजे 86.76% होते. बेस्ट ऑफ 5नी 90 अबाव गेले असते मला, कारण मराठी हिंदीमध्ये कमी मार्क होते. सो बेस्ट ऑफ 5नी 90 अबाव पर्सेंटेज गेले असते. सहज मला वाटलं की मी बिर्ला कॉलेजला ॲडमिशन घेईन, कल्याणमधलं एक सगळ्यात चांगलं कॉलेज आहे. सो बिर्ला कॉलेजला ॲडमिशन घेईन असं मला वाटलं, पण माझं पहिल्या 1-2 लिस्टमध्ये नावच नाही आलं. 3ऱ्या लिस्टला माझं शेवटचं नाव होतं बिर्ला कॉलेजला. सो जिथे मी माझ्या शाळेमध्ये 25वा होतो, तिथे मला बिर्ला कॉलेजला गेल्यानंतर पहिल्या 500 ॲडमिशनमध्येही ॲडमिशन मिळू नये, शेवटच्या लिस्टला ॲडमिशन मिळावं, जिथे 600ची टोटल आहे. ओके, टोटल 600 ॲडमिशन असतात बिर्ला कॉलेजला. तर या लगेचच मी जमिनीवर आलो. पण मुलं आजकालची त्या जमिनीवर येत नाहीत, कारण इंटिग्रेटेडमुळे त्यांना सहज ॲडमिशन मिळालेली असते. त्यांना हे जाणीवच होत नाही की आपण कुठे आत्ता लाय करतोय आणि आपल्याला कुठल्या कॉम्पिटिशनबरोबर कॉम्पीट करायचं आहे, आपल्याला कोणाबरोबर कॉम्पीट करायचं आहे. आणि हे न कळल्यामुळे बऱ्याच वेळा मुलांना प्रॉब्लेम येतो. सो तुम्हाला कॉम्पिटिशनची ओळख असणं, नीटची एक्झाम 23 लाख मुलं देतात, JEEची एक्झाम 13.5 लाख मुलं देतात, त्यानंतर आर्किटेक्चरची मुलं एक्झाम 2.5 लाख मुलं देतात. CET जी आहे ती 6.5 लाख फक्त राज्यात, महाराष्ट्र CET आहे तर राज्यात फक्त CETची एक्झाम 6.5 लाख मुलं देतात, त्यातले काही PCB काही PCM. सो एवढी लाखोनी मुलं पेपरला बसत आहेत आणि काही हजारातच जागा आहेत. सो ही कॉम्पिटिशन जेव्हा तुम्ही डोक्यात ठेवाल तेव्हा तुमचं दुसऱ्या कुठल्याही डिस्ट्रॅक्शनकडे लक्ष जाणार नाही, तुम्ही अभ्यासावर फोकस कराल. आणि हे 2 वर्ष जर तुम्ही अभ्यासावर फोकस केला आणि चांगलं कॉलेज मिळालं तर पुढचे 4 वर्ष किंवा 5 वर्ष जे डिग्रीचे आहेत ते तुमचे अगदी रिलॅक्स जातील. तेव्हा तुम्हाला कष्ट करावे लागणार नाहीत आणि पुढच्या आयुष्यात तर नाहीच नाही, कारण तुमचं कॉलेजच चांगलं आहे. पण जिथे तुम्हाला हे 2 वर्ष आरामाची सवय लागली, पुढचं आयुष्यभर स्ट्रगल करावं लागेल. ओके सर, म्हणजे अभ्यासाला एक्सक्यूज नाहीच. डेफिनेटली, बरोबर आहे. आणि ज्या मुलाला सांगायला लागतं की तू अभ्यासाला बस, मला असं वाटतं त्यांनी स्वतःहूनच निर्णय घ्यावा की त्यांनी सायन्सला करेक्ट येऊच नाही आहे. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? मी हे वाक्य प्रत्येक पॅरेंट आणि स्टुडंटला नेहमी सांगतो ओके. की स्टुडंट हा सेल्फ ड्रिव्हन पाहिजे. ओके. ज्या पॉईंट ऑफ टाईमला तुम्हाला स्टुडंटला सांगावं लागतंय की तो अभ्यासाला बस, तू अभ्यास करत नाही आहेस, तुला आपण सायन्सला ॲडमिशन घेऊन दिली आहे. बरं, सायन्सलाच असं नाही, काही मुलं CS करतायत कॉमर्समध्ये, काही मुलं UPSC MPSC करतायत. या कुठल्याच परीक्षा मागे लागून कवर होत नाहीत, मागे लागून क्रॅक होत नाहीत. ज्या मुलाला स्वतःहून वाटतंय की तो JEE क्रॅक करावं आणि तो स्वतःहून वाटतंय म्हणून तो अभ्यास करतोय, तर तो JEE क्रॅक करेल, त्याला भले 10वीला 60% का असेल. सेम केस विथ नीट, सेम केस विथ CET. मी असे स्टुडंट बघितलेत की ज्यांनी स्वतःहून अभ्यासाला, म्हणजे माझ्याकडे असा एक स्टुडंट होता मागच्या 2 वर्षापूर्वी की ज्याला पॅरेंट्स सांगत होते की तू सायन्स घेऊ नको, तुला 60% आहेत.
पण तरी त्याने जिद्दीने सायन्स घेतलं. त्याला 10वीला 60% असताना त्याला 12वीला CETमध्ये 84% मिळाले. आज तो इंजिनिअरिंग करतोय आणि Great. चांगल्या कॉलेजला इंजिनिअरिंग करतोय. आणि त्याने ते डोक्यात ठेवलं की मला 60% म्हटल्यावर मला CET जमेल, JEE जमणार नाही. उगाच एक्स्ट्रा बर्डन पण त्याने घेतलं नाही. सो हा डिसिजन घेणं, मुलांच्या लेवलला डिसिजन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याने तो घेतला. त्याने त्या पद्धतीने गायडन्स माझा घेऊन त्या पद्धतीने प्रिपरेशन केलं. त्याला 84% मिळाले CETमध्ये, त्याला कॉलेज मिळालं. आज तो इंजिनिअरिंगचा IT इंजिनिअरिंग चांगल्या कॉलेजला करतोय. सो या पद्धतीने मुलांनी जर स्वतः ठरवलं तर ते कुठलीही एक्झाम क्रॅक करू शकतात. 10वीचे पर्सेंटेज काही असू देत. आणि मुलांनी ठरवलं नाही तर तुम्ही प्रोफेसर्सना घरी आणून बसवा, मुलगा क्रॅक करू शकणार नाही. सर, म्हणजे ज्याचं त्याचं त्यालाच कळणं आवश्यक आहे, म्हणजे पॅरेंटना सुद्धा आणि मुलाला सुद्धा, बरोबर आहे ना? ॲक्च्युली क्लास, पॅरेंट आणि स्टुडंट हे एक ट्रायंगल आहे. ओके आणि या ट्रायंगलमधला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा स्टुडंट आहे. ओके तो स्टुडंट स्ट्रॉंग असेल तर तो ट्रायंगल स्ट्रॉंग राहील. अदरवाईज तो कुठेतरी काटकोनात किंवा कोणामध्ये कन्वर्ट होईल, ज्याच्या एका बाजूची एक लाईन वीक आहे. कारण आणि मग हा गॅप स्टुडंट शोधतो. मग स्टुडंट घरी काहीतरी वेगळं सांगतो, क्लासमध्ये काहीतरी वेगळं सांगतो. ओके, पॅरेंट आणि क्लासेसमध्ये व्यवस्थित कन्व्हर्सेशन नसल्यामुळे त्या गॅपमुळे स्टुडंट एक गॅप शोधून मागे पडत राहतो. सर, पण मला असंही वाटतं की आजकाल ना सर असं झालेलं आहे की म्हणजे कुठलाही क्लास वाईट सांगण्याचं काम करणार नाही, पण कदाचित आपला मुलगा इकडे बसण्यासाठी फिट आहे की नाही हेच पालकांना कळत नाही. करेक्ट. की त्याचं 10वीपर्यंत तो कुठे होता किंवा तो त्याने कशा पद्धतीने अभ्यास केला आहे, तो कुठल्या क्लासला होता. त्याला जर समजा प्रेमाने अंजारून गोंजारूनच शिकायची सवय असेल तर तो जेव्हा एकदम मोठ्या क्लासला जातो किंवा मोठ्या ठिकाणी बसतो तेव्हा त्याला तो ॲडजस्ट होत नाही. आणि मग सगळा ब्लेम हे पालक क्लासेसवरती देतात किंवा वेळोवेळी त्यांना सांगून सुद्धा की बाबा तुमचा मुलगा, किंवा प्रिलिम पेपरमध्ये सुद्धा आपण बघतो की त्यांना बोलवून आपण पेपर डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर जेव्हा पहिल्या प्रिलिमचा रिझल्ट येतो तेव्हाच आपण जेव्हा त्यांना सांगतो की असा असा रिझल्ट आहे, आणि मग बोर्डात आल्यानंतर मना तो क्लासच वाईट आहे किंवा ते शिकवलंच नाही, हा जो पटकन ब्लेम गेम होतो. तर आजकाल मी एक टेंडन्सी इन जनरल बघितली आहे, लोकांना स्वतःवरती काही घ्यायचं नाही आहे. बरोबर. क्लासेस काय, पॅरेंट काय, स्टुडंट काय, कोणालाच स्वतःवरती काही घ्यायचं नाही आहे, हा एक जनरल टेंडन्सी आहे. त्यामुळे स्टुडंट पटकन समोरच्या कंडिशनवरती टाकून मोकळा होतो की पेपरच कठीण होता, पेपर आउट ऑफ सिलेबस आला, मला हे क्लासेसनी शिकवलंच नव्हतं, बरोबर, त्याने अभ्यास कमी केला हे तो सांगत नाही. पॅरेंटही तेच वाक्य मानून, किंवा त्यांचा एकुलता एक मुलगा असतो, सो त्याच्यावरती जास्त विश्वास असतो. सो त्या पद्धतीने तो त्यांच्यावरती विश्वास ठेवून पॅरेंटही त्या गोष्टीला दुजोरा देतात. आणि मग ते त्यांच्या कसं होतं, रिलेटिव्समध्ये हे सांगणं की मुलाने अभ्यास नाही केला, किंवा रिलेटिव्समध्ये हे सांगणं की हा कुठेतरी कमी पडला, त्यापेक्षा कोणीतरी दुसरं कमी पडलं आहे हे सांगणं जास्त सोपं जातं, कारण रिलेटिव्ह त्याला विचारायला जाणार नाहीत. बरोबर. आणि त्या मुलाला पूर्णतः खात्री असते की मीच 2 वर्ष माती खाल्लेली आहे, पूर्ण माहिती असतं. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःला आतून माहिती असतं. आत्ताही 10वीची मुलं जे एक्झाम देत आहेत, रिझल्ट फक्त जूनमध्ये लागणार आहे, त्यांना आतून माहिती आहे की मला किती मार्क मिळणार आहेत. म्हणून मी म्हटलं की रिझल्टपर्यंत थांबायची गरज नाही. मुलाबरोबर बसा एक दिवस, तो तुम्हाला सगळे मार्क सांगेल की त्याला मॅथ्समध्ये, अल्जेब्रामध्ये 40पैकी 35 मिळणार आहेत का, 25 मिळणार आहेत का, 15 मिळणार आहेत. सो त्याच्यावरून तुम्ही डिसिजन घेऊन मोकळे व्हा की सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे की आर्ट्स घ्यायचं आहे. ओके. मागच्या वर्षी माझ्याकडे एक स्टुडंट होती जिला 96% होते, तिला CA करायचं होतं. सो आपण असेही आपण कोणालाही सायन्स घ्यायला एनकरेज करत नाही. आपण स्टुडंटना हेही एक्सप्लेन करतो की तुमच्यासाठी कुठली फील्ड योग्य आहे. तिला CAच करायचं होतं, 96% होते. तिला मी पोद्दार कॉलेज जे आहे माटुंग्याला, त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायला सांगितलं. तिची पूर्ण प्रोसेस मी करून दिली. सो याही पद्धतीने आपण बेसिकली मुलांना गाईड करतो. म्हणजे कन्फ्युज्ड स्टुडंट आहेत, ज्यांचं काहीच डिसिजन फायनल झाला नाही आहे, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन सायन्स आहे. ओके. जे स्टुडंट सायन्सला येणारच आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन सायन्स आहे, कारण सायन्समधून खाली उतरणं सोपं आहे. की तुम्ही सायन्स करताय तर सायन्स सपोज तुम्हाला जमलं तर उत्तम, कारण खूप ऑप्शन आहेत. आणि सायन्स जर जमलं नाही तर तुम्ही सायन्स नंतर 11-12 सायन्स नंतर BCom किंवा BAला ॲडमिशन घेऊ शकता विदाऊट वेस्टिंग अ इयर. आणि असंही झालं आहे, मी 1-2 इन्स्टिट्यूट्सकडनं ही माहिती घेतली आहे की बऱ्याच वेळा असं होतं की त्या इन्स्टिट्यूटचा जो CA फायनलचा टॉपर आहे हा 11वी-12वी सायन्सचा आहे. का? कारण 11वी-12वी सायन्समध्ये त्याला अभ्यासाची सवय लागली आहे. ती पुढे 11वी-12वी नंतर BComला किंवा BAला
कंटिन्यू केलं. म्हणजे बऱ्याचदा UPSC MPSC क्लिअर करणारी मुलं हे इंजिनियर किंवा डॉक्टर आहेत, कारण त्यांना त्या फील्डनी अभ्यासाची सवय लागली. म्हणून UPSC MPSCचा 7-7, 8-8 तासाचा अभ्यास त्यांनी सहज एका वर्षात कंप्लीट केला आणि त्यांनी ती एक्झाम क्रॅक केली आहे. ओके. म्हणून सायन्स हा सगळ्या दृष्टीने सेफ ऑप्शन आहे, जो तुम्ही कधीही निवडू शकता. आणि त्यामागे तुम्हाला जर काहीही प्रॉब्लेम वाटला, काहीही डाऊट आला, म्हणजे अगदी स्ट्रीम निवडण्यापासून ते इन्स्टिट्यूट निवडण्यापर्यंत पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम वाटला तर विधान फाउंडेशन तुमच्यासाठी सदैव उभं आहे. विधान फाउंडेशन तुम्हाला डेफिनेटली मदत करेल. या 2 वर्षाच्या एज्युकेशनल जर्नीमध्येही मदत करेल, तेही कमीत कमी फीजमध्ये, प्लस ॲडमिशनपर्यंत, म्हणजे स्टार्ट टू एंड मध्ये. फक्त शिकवून 12वीची एक्झाम झाली की सोडून दिलं असं होणार नाही. तुम्ही जोपर्यंत पुढच्या डिग्रीला ॲडमिशन घेऊन एंटर करत नाही तोपर्यंत विधान फाउंडेशन तुमच्याबरोबर असतं आणि विधान फाउंडेशन तुम्हाला ती हेल्प करतं पूर्णपणे. आणि तेही तुम्हाला पुढच्या ॲडमिशनच्या वेळेस कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त चांगलं कॉलेज तुम्हाला असलेल्या मार्कांना हे मिळतं डेफिनेटली. ओके. आणि सर, तुमचा स्वतःचा विषय मॅथ्स आहे, सो तुम्हीही स्वतः शिकवता, राईट? करेक्ट. सो त्याचा किती फरक पडतो? म्हणजे एखादा ओनर, स्वतः क्लास ओनर टीचिंगमध्ये असणं, ह्याचा किती फरक पडतो? ह्याचा खूप फरक पडतो, कारण जेव्हा ओनर टीचिंगमध्ये असतो तेव्हा एकतर ओनर हा प्रत्येक वेळेस त्या क्लासच्या बेटरमेंटसाठी विचार करत असतो. बरोबर. आणि एखादा टीचर हा त्याच्या स्वतःच्या बेटरमेंटसाठी विचार करत असतो. सो या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्यामुळे एक तर तो क्लासमध्ये टीचिंग उत्तम करतोच, कारण त्याचा स्वतःचा क्लास आहे, प्लस तो क्लासमध्ये होणाऱ्या गोष्टी बारकाईने बघत असतो. त्याला स्टुडंट दिसत असतात, स्टुडंटमध्ये होणारे चेंजेस दिसत असतात, स्टुडंटना त्यांच्याकडनं लगेचच कंप्लेंट्स किंवा सजेशन्स मिळत असतात इतर प्रोफेसर्स बाबतीत. म्हणजे त्या चेंज करण्याची ताकदही त्याच्यात असते, कारण तो ओनर आहे. आणि या सगळ्या गोष्टी मर्ज झाल्यामुळे जर ओनर टीचिंगमध्ये असेल ना तर क्लासेसची प्रगती खूप चांगली होते आणि क्लासेस खूप चांगल्या लेवलला जाऊ शकतो ओनर टीचिंगमध्ये पाहिजे. ओके. येस. ह्याचा नक्कीच फरक पडतो. आणि मला त्याचा पर्सनली अनुभव आहे, कारण मी मॅथ्सचा सब्जेक्ट शिकवतो. फिजिक्स 1 हा पार्ट माझा आहे, कारण माझा मेकॅनिकल सब्जेक्ट आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेला असल्यामुळे. आणि या दोन्ही सब्जेक्ट्समुळे माझ्याकडे स्टुडंट मला भेटतात दररोज. आणि मला त्यामुळे प्रत्येक स्टुडंटला गेली 17 वर्ष जवळजवळ जनरेशन चेंज झाली आहे. म्हणजे आत्ता माझ्या मुलांना मुलं झाली आहेत, स्टुडंट्सना मुलं झाली. ओके. सो एक जनरेशन चेंज होताना मी बघितलं गेल्या 16 वर्षामध्ये. ओके. आणि प्रत्येक जनरेशनचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, प्रत्येक जनरेशन बरोबर मी अटॅच्ड आहे, त्यामुळे त्या पद्धतीने चेंजेस आपण केलेले आहेत. ओके. सर, सायन्स फील्डबद्दल सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी खरेपणाने, म्हणजे जे काही सत्य आहे ते तुम्ही आज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. तर आता जी मुलं 10वीची एक्झाम ज्यांनी दिलेली आहे तर त्यांना तुम्ही सगळी तर इन्फॉर्मेशन मिळालीच आहे, पण त्यांना तुम्ही काय सांगाल तुमच्या वतीने की बाबा हे तू कर, तू सायन्समध्ये 110% सक्सेसफुल होशील, असा काय मंत्र आहे तुमचा? आपण समराईज करूयात. ओके. बेसिकली सायन्स ही जी फील्ड आहे ही फील्ड सर्वसमावेशक आहे. त्यामुळे ज्या मुलांचं ठरलेलं आहे गो फॉर इट. ज्या मुलांना कन्फ्युजन आहे ते सुद्धा सायन्स घेऊन 2 वर्षांनंतर डिसिजन फायनल करू शकतात. ग्रेट. हा एक पॉईंट झाला मुलांसाठी. त्यानंतर मात्र तुम्ही जेव्हा सायन्सची एखादी फील्ड डिसाईड करता तेव्हा मध्ये कुठेही तुम्ही मागे वळू नका. तुम्ही एकदा ठरवलं त्यासाठी तुम्हाला पुढचे 2 वर्ष लागत आहेत की 3 वर्ष लागत आहेत ह्याचा विचार करू नका. फक्त ती फील्ड परस्यू करा. जसं UPSC MPSC वाले 2-2, 3-3 अटेम्प्ट देतात, पकडून चालतात की हा पहिल्या अटेम्प्टला होईलच असं नाही, झालं तर उत्तम. सो त्या पद्धतीने तुम्हीही डोक्यात ठेवा सायन्सच्या मुलांनी की 11वी-12वी नंतर झालं तर ठीक, नाही तर अदरवाईज 1 वर्ष देऊन आपण ते ट्राय करू, पण आपण त्याच लेवलच्या इन्स्टिट्यूटला जाणार आहोत. सो हा एक पॉईंट डोक्यात ठेवा. बाकी सायन्समध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला, कुठल्याही लेवलला आला, ॲकॅडमिक नॉन ॲकॅडमिक, तुम्ही कधीही विधान फाउंडेशनला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. आपण मुलांना हेल्प करायलाच हे विधान फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. ओके. सो गेली इतकी वर्ष आपण मुलांना हेल्प करून मुलांना त्या लेवलला पोचवण्याचं काम करतोय आणि ते आता पुढे असंच करत राहू डेफिनेटली. ओके. सर, तुमचा विधान फाउंडेशनचा पूर्ण ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे. आणि जसं तुम्ही मगाशी मला सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला जर इन पर्सन भेटायचं असेल 10वीच्या विद्यार्थ्यांना तर आत्ता तुमचं रिसेंटली एक सेशन तुम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे, त्याबद्दल सांगा. 22 मार्चला
कल्याणमध्ये ओक हायस्कूलच्या सभागृहात आपण एक सेमिनार घेतोय ओके. जे 10वीच्या मुलांसाठी आहे ओके. आणि त्यामध्ये मी पर्सनली ऑफलाईन या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. म्हणजे तुम्हालाही काही पॅरेंटना डाऊट्स असतील तर तुम्ही पर्सनली मला विचारू शकता. ओके. त्यानंतर तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेऊन मला भेटू शकता जर तुम्ही कल्याणमध्ये असाल तर, किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन आपण ऑनलाईनही भेटू शकतो जर तुम्ही कल्याण किंवा ठाण्याच्या बाहेर असाल तर. ओके. ओके. सो ह्या सगळ्या ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. जो काही डिसिजन घ्यायचा आहे तो तुम्ही या पुढच्या 15 दिवसात घ्या, कारण 1 एप्रिल नंतर साधारण प्रत्येक इन्स्टिट्यूटला बॅचेस स्टार्ट होतात. ओके. आणि 1 एप्रिल नंतर मात्र जो वेळ जाईल तो तुमचा लॉस असेल. ओके. 1 एप्रिलच्या आधी आत्ताही आपल्याकडे पुढचे 16-17 दिवस आहेत, 15 दिवस आहेत पकडूया आपण. ओके. आणि त्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं 22 मार्चला तर आपण सेशन घेतो आहे, ऑफलाईन सेशन. 25 मार्चला आपण एक टेस्ट घेतो आहे ज्याच्यात तुम्हाला कळेल की तुम्ही कुठल्या एक्झामसाठी परफेक्ट आहात. ओके. JEE, नीट, CET. आणि त्यानंतर तुम्ही इंडिव्हिज्युअली मला भेटायला येऊ शकता काउन्सिलिंगसाठी. सो त्याच्यामध्ये आपण मुलांना गाईड करू शकतो आणि विधान फाउंडेशन अफोर्डेबल फीजमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी कटिबद्ध आहे. थँक्यू सो मच अनिरुद्ध सर, तुम्ही वेळात वेळ काढून आज आम्हाला इतकी छान माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत. आणि मला गॅरंटी आहे की तुमच्या या पॉडकास्टद्वारे बऱ्याच पालकांचे अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न डोक्यातले सॉल्व नक्की होतील. आणि ज्यांना काही अजून प्रश्न असतील ते तुम्हाला 100% येत्या 22 मार्चला भेटू शकतातच आहेत. आणि मुलांसाठी मी सांगेन की तुम्ही जर कन्फ्यूज्ड असाल तर तुम्ही 25 मार्चला जी एक्झाम आहे ती देण्यासाठी सुद्धा तुम्ही नक्की या, जेणेकरून तुम्हाला कळेल की मी कशामध्ये उत्तम अभ्यास करून पुढे जाण्यासाठी काय काय करू शकतो. आणि तुम्हाला अनिरुद्ध सरांना सुद्धा पर्सनली भेटता येईल. सो थँक्यू सो मच सर, वन्स अगेन तुम्ही आलात आणि इतकी महत्त्वाची माहिती आपल्या सगळ्यांना दिली. थँक्यू. थँक्यू.